नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, आपण भरपूर दिवसापासून एक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की मोफत टेस्ट सिरीज जी येणारी कंबाईन 2025 असेल त्याची एक फ्री टेस्ट सिरीज आपण सुरू केली होती। त्याचा पहिला पेपर आज झाला 5 ऑक्टोबरला। जी टेस्ट सिरीज होती सब्जेक्ट वाईज होती। तर आजचा जो पेपर होता हा तुमचा होता पूर्ण इकॉनॉमी वरती होता आणि इकॉनॉमी सोबतच चालू आर्थिक घडामोडी असतील आणि प्लस मॅथ आणि रिझनिंग याच्यामध्ये 20 प्रश्न होते। तर जसं आयोगाचा 100 मार्काचा पेपर असतो तसंच आपण पेपर कंडक्ट केलाय। फक्त सब्जेक्ट वाईज पेपर असल्याने याच्यामध्ये 65 प्रश्न हे तुमचे इकॉनॉमिकचे होते। तर आजच्या झालेल्या प्रश्नांची आपण आज उत्तर बघणार आहोत। तर तुम्ही एकदा उत्तर सर्व बघून घ्यायचंय, त्यासोबतच आपण स्पष्टीकरण बघणार आहोत आणि पुढच्या म्हणजे पेपरला याच्यापासून कोणता प्रश्न तयार होऊ शकतो, आपला अप्रोच कसा असू शकतो, तर आपण हे आज बघणार आहोत। तर बघा, आजचा पेपर जर बघितला तुम्ही तर पेपर हा एकदम थोडासा इझी टू मॉडरेट म्हणतील सोप्या लेवलला होता। थोडंसं करंट अवघड टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जो बाकीचे जे प्रश्न होते स्टॅटिकचे ते थोडेसे सोपे होते। जास्त करून एक 30-40 प्रश्न हे आम्ही पीवायक्यू वरतीच भर टाकला होता, कारण बरेच मुलं हे पीवायक्यू करते नाही आणि ह्या पेपर दिल्यानंतर त्यांनाही समजेल का आपल्याला पीवायक्यू करायची किती गरज आहे, काय गरज आहे। तर त्यामुळे बराचसा पेपर हा पीवायक्यू टाइपच होता। ओके, परंतु पीवायक्यू उचलताना पण हा एक प्रयत्न केला होता की पुढच्या पेपरला, पुढच्या कंबाईनला याचा काहीतरी आपल्याला काय होईल बरं फायदा होईल। तर ठीक आहे, बघा पहिला जर प्रश्न आपण बघितला बघा, पहिला प्रश्न आहे सरकारचे खालीलपैकी कोणते बिगार विकास खर्च आहे। लक्षात ठेवा, बिगार विकास खर्च म्हणजे काय हे कळलं पाहिजे तुम्हाला की बिगार विकास खर्च म्हणजे असा खर्च की तो लोकांच्या विकासाशी कोणत्याही प्रकारशी जोडलेला गेलेला नसेल, त्याचा लोकांच्या विकासासोबत कोणत्याही प्रकारचा काय नसेल बरं संबंध नसेल। तर बघा खाली दिलेला आहे संरक्षणावरील खर्च आहे, व्याज देयके, आरोग्यावरील खर्च आहे, कर संकलनावरील खर्च। लक्षात ठेवा। ओके, आता दोन खर्च राहत्या, एक असतो तुमचा बिगर विकासात्मक, एक असतो तुमचा काय बरं विकासात्मक। आता बिगर विकासात्मक मध्ये काय येतं तुमचं आलं तर बघा, पोलीस प्रशासनावर केलेला खर्च असेल, न्याय यंत्रणेवरती केलेला खर्च असेल, निवडणुकांवरती केलेला खर्च असेल। हा जो खर्च आहे हा तुमचा याचा आणि लोकांच्या विकासाशी काही प्रकारचा संबंध नाही, म्हणून त्याला आपण बिगार विकास खर्च असे म्हणतो। मग याच्यामध्ये बघा जर इलिमिनेट मेथडने जर गेलो तर बघा 3 पर्याय अ ब क अ कड ब कड आणि वरील पैकी काय बरं सर्व। आता बघा संरक्षणावरील खर्च हा तुमचा वाला बिगर विकासात्मक खर्च आहे, किंवा आपण जो कर्ज घेतो बघा आणि त्या कर्जावरती काय देतो बरं आपण व्याज देतो, याच्यापासून कोणत्याही प्रकारच्या लोकांच्या विकासाशी संबंध येत नाही, म्हणून व्याज देयके हा सुद्धा काय झाला बरं बिगर विकासात्मक खर्च झाला। पुढचा बघा आरोग्यावरील खर्च हा तुमचा विकासात्मक खर्च आहे। का विकासात्मक खर्च आहे? जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, लोकांचं आरोग्य वगैरे चांगलं असेल तर उत्पादन क्षमता ही काय राहील बरं चांगली राहील। फॉर एक्झाम्पल बघा, एखादा समजा कामगार वर्ग घेतला आणि त्याचं जर आरोग्य चांगलं असेल तर त्याचा कंपनीला काय असेल बरं फायदा असेल, आणि तो जर आजारी पडून कंपनीच्या म्हणजे त्या कामाला जर तो गैरहजर राहत असेल तर कंपनीला त्याच्यापासून काय होईल बरं तोटा होईल। म्हणून आरोग्यावरील खर्च हा तुमचा वाला कोणता खर्च येतो बरं विकासात्मक खर्च येतो। पुढचा बघा कर संकलनावरील खर्च हा सुद्धा तुमचा कोणता बरं बिगर विकासात्मक खर्च। मग तुम्हाला इलिमिनेट काय करायचं बघा, इलिमिनेट तुम्हाला काय करायचंय क इलिमिनेट करायचं आहे। बघा इथे पण क आहे, इथे पण क आहे आणि वरील पैकी सर्व मध्ये पण क आहे, तर हे इलिमिनेट केलं तर तुमचं उत्तर काय येतं बरं अ आणि ब, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय बरं 3। तर तुम्हाला समजलं पाहिजे नेमकं विकासात्मक खर्च कोणता असतो, बिगर विकासात्मक खर्च कोणता असतो। तर हा सार्वजनिक वित्त किंवा आपण याला आपण म्हणतो कर किंवा सार्वजनिक वित्त या चॅप्टरशी रिलेटेड हा प्रश्न होता, तर तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे। थोडीशी कंबाईनला बघा इलिमिनेशन मेथडचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे। क आपण जर इलिमिनेट केला तर तुम्हाला उत्तर भेटतं अ ब आणि काय बरं ड। बाकीचं जर विचारलं तर लक्षात ठेवा पोलीस संरक्षणावरील खर्च असेल म्हणजे पोलिसांवरील असेल, न्याय यंत्रणावरील खर्च असेल, इतर काय तुमचं वाला अजून काय असेल निवडणुकावरील खर्च असेल, हा सुद्धा तुमचा कशामध्ये येतो बरं बिगर विकासात्मक खर्चामध्ये येतो। ठीक आहे, पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर बघा शेतीच्या रिलेटेड आहे। भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे। बघा एक शब्द आलेला आहे, काय शब्द आलाय बरं प्रामुख्याने, म्हणजे तुम्हाला जे घटक ओळखायचे 2 गोष्टी त्या काय असल्या पाहिजे बरं मेन मुख्य घटक असले पाहिजे।
शक्यतो तुमच्यावाल्या 3 असत्या गोष्टी. एक असते तर का तुमच्यावाले असते तांत्रिक घटक आहे, एक असतो तुमचावाला काय माहितीये का संस्थात्मक घटक आहे, अजून एक असतो बघा मानवी घटक. ओके, माझं बघा थोडस जर तुम्ही लॉजिक लावलं, प्रामुख्याने 2 बाबींवरती कोणत्या गोष्टी अवलंबून नाही, तर याच्यामध्ये बघा तांत्रिक घटक हा एक मोठी संकल्पना आहे आणि याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी असतील. म्हणजे बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील का चांगलं तंत्र वापरावं लागेल तुम्हाला, तेव्हा तुमची शेतीची उत्पादकता वाढेल. नंतर त्याच्यासोबतच तुम्हाला काय लागेल बरं, सिंचन सुविधा लागतील, त्याच्यासोबत तुम्हाला काय लागतील, चांगली खते लागतील. या सगळ्या गोष्टी तुमच्या कशामध्ये येत्या बरं, तांत्रिक घटकामध्ये येत्या. म्हणून बघा जी सिंचन सुविधा आहे हा जो आहे हा तुमचा काय माहितीये का उपघटक आहे. मेन घटक काय तुमच्या तांत्रिक घटक, कारण सिंचन सुविधाचा जो समावेश आहे तो कशामध्ये होणार आहे, तुमचा तांत्रिक घटकामध्ये होणार आहे. म्हणून बघा ड तुमचं हे विधान काय चुकीचं. तसं बघायला गेलं तर चारही गोष्टींवर काय बरं शेतीची काय उत्पादकता काय अवलंबून आहे. परंतु इथे काय म्हटलेलं का प्रामुख्याने 2 गोष्टी कोणत्या, तर हा उपघटक झाला, हा तुमचा मेन घटक झाला. म्हणून ड इलिमिनेट करायचं. बघा जिथे जिथे ड आहे तो इलिमिनेट करा. अजून ड कुठे बरं, इथे. ओके, 2 ऑप्शन तुमचे गेले. राहिला अ क आणि काय राहिला बरं अ ब. अजून एक प्रश्न बघा इथे मनुष्यबळ, तर मनुष्यबळ हे तुमचं मानवी घटकामध्ये येईल. लक्षात ठेवा संस्थात्मक घटक आणि एक लक्षात ठेवा प्रश्न जर बघितला तुमचा आला तर 2 तांत्रिक घटक आणि काय बरं संस्थात्मक घटक हे तुम्हाला इथे समजून जातं. म्हणून तुमचं शक्यतो उत्तर काय असलं पाहिजे, अ आणि काय असलं पाहिजे बरं क. लक्षात ठेवा हा तुम्हाला कळला पाहिजे. घटक आणि काय बरं उपघटक याच्या मला तुम्हाला संबंध कळला पाहिजे. प्रश्न थोडासा अवघड वाटला, कारण अवघड का म्हणतील, कारण चारही तुम्हाला गोष्टी काय बरं शेतीची उत्पादकतासाठी काय बरं महत्वाच्या आहे. पण त्यांनी महत्वाचे 2 घटक विचारलेत. आपण जाणार आहे तांत्रिक घटक आणि काय बरं संस्थात्मक घटक. म्हणून त्याचं उत्तर आहे अ आणि काय बरं क. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. बेसिक लेवलला प्रश्न एकदम की कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालीलपैकी कशाची सुसंगत आहे. बघा एक लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा कृषी आणि क्षेत्राचा जेव्हा हिस्सा कमी कमी होत जातो त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था ही काय होत चालते बरं, विकसित होत चालते. आता हे का म्हणतो आपण की जर आपण विचार केला भारताच्या बाबतीत तर 1950-51 ला जवळपास कृषी क्षेत्राचा वाटा हा 50% पेक्षा पण काय होता रे जास्त होता. आणि आत्ताचा जर वाटा बघितला तर 17-18% आसपास आपण आलेलो आहे. म्हणजे कृषी क्षेत्राचा वाटा हा काय होत चालला बरं, कमी होत चालला. आणि आपण कुठे चाललो बरं, आता विकसित होण्याच्या मार्गावर चाललो. आणि या कृषी क्षेत्राची जागा कोण घेतं, तर सेवा क्षेत्र घेतं, किंवा कोणतं क्षेत्र घेतं तर उद्योग क्षेत्र घेतं. लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही बाकीचे पण विकसित देश बघितले, फॉर एक्झाम्पल ब्रिटन बघितला, तर ब्रिटनच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 1% आसपास फक्त कृषी क्षेत्राचा वाटा आहे. किती टक्क्याच्या आसपास, फक्त 1%. अमेरिका घेतला तुम्हाला तर अमेरिकेमध्ये पण तुम्हाला 4 ते 5% सापडून येईल. लक्षात ठेवा. मग याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर बघा तुम्ही, याचं उत्तर आहे वेगाने वाढणारी काय रे अर्थव्यवस्था. जसजशी अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत चालते तसतसे कृषी क्षेत्राचा वाटा हा कमी होत जातो आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा काय होत जातो बरं, वाढत जातो. आता राहिला प्रश्न बघा, इथे काय म्हणले कमी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि इथे काय म्हणले बरं वेगाने वाढणारी. तर हे 2 तुमचं काय दिसतं कॉन्ट्राडिक्शन दिसतंय. तर याचा अर्थ काय, या दोन्हींपैकीच एक काय राहील बरं तुमचं वाला उत्तर राहील. लक्षात ठेवा, कारण हे बघा हे काय तुमचे विरोधात्मक वाक्य आहे, त्याच्यामुळं तुमचं दोन्हीपैकी एक राहील. आणि जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ते कोणते बरं, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. म्हणून बघा अर्थशास्त्राचा इकॉनॉमीचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक वेळी डायरेक्टली पुस्तकातून प्रश्न येणार नाही, जसं पॉलिटीचे येत्या किंवा जिओग्राफीचे येत्या. इकॉनॉमीसाठी तुम्हाला थोडासा सेन्स जनरेट करावा लागेल, थोडंसं लॉजिक लावावं लागतील, तेव्हा तुम्हाला ते प्रश्न काय होतील बरं, टॅकल होतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 4 बघा, भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रिआयामी दृष्टिकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. लक्षात ठेवा, दारिद्र्य निर्मूलन आपण त्रिआयामी दृष्टिकोन स्वीकारलाय. त्याच्यात पहिले बघा किमान मूलभूत सुविधांची तरतूद. आपण दारिद्र्य निर्मूलन कसं करू शकतो, तर ऍटलिस्ट तुम्हाला किमान मूलभूत सुविधांची तरतूद करावी लागेल. मग ती कशाद्वारे करू शकता तुम्ही, डायरेक्ट बेनिफिट काय बरं ट्रान्सफर यासारख्या काही योजना आहेत त्यानुसार करू शकतात, किंवा प्रधानमंत्री काय बरं आवास योजना आहे यासारख्या तुम्ही काय करू शकता बरं योजना राबवून करू शकतात. दुसरा जो आयाम आहे बघा दारिद्र्य निर्मूलन काय कार्यक्रम. मग याच्यामध्ये पण तुमच्या बघा 2 प्रकारची योजना येत्या, स्वयंरोजगारीत येत्या, नंतर तुमच्या काय येत्या बरं फक्त रोजगारीत येत्या.
मग ह्या योजना राबवून तुम्ही काय करू शकता बरं, दारिद्र्य निर्मूलन करू शकता. वृद्धिधारित दृष्टिकोन आहे बघा, याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर झिरापणारा सिद्धांत. झिरापणारा सिद्धांत म्हणजे बघा, जसजशी तुमची अर्थव्यवस्था ही काय झाली बरं, वाढत जाईल, तस त्याचा इम्पॅक्ट हा खालच्या स्तरावरील म्हणजे झिरपतो बघा, पाणी जसं झिरपतं तसं खालच्या स्तरातील लोकांना सुद्धा त्याचा काय होईल बरं, परिणाम आढळून येईल. ओके, तर याच्यामध्ये गरिबी अनुदान दृष्टिकोन असा कोणताही आयाम नाही, म्हणून याचं उत्तर आहे बघा तुमचं आलं 4 नंबरचं उत्तर आहे. कोणते 3 आयाम स्वीकारले होते, तर किमान मूलभूत सुविधा, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आणि वृद्धिधारित काय दृष्टिकोन. कधी आयोगाने पुढे जाऊन प्रश्न विचारला झिरापणारा सिद्धांत कोणत्या आयामामध्ये येतो, तर ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला कोणता आयाम आहे, तर वृद्धिधारित दृष्टिकोन. ओके, पुढचा बघा प्रश्न आहे, नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली. आता शक्यतो आपल्याला नियोजन मंडळ किंवा पंचवार्षिक योजना यावर प्रश्न येणं बंद झालेलं आहे, कारण आपण नियोजन मंडळ आता काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. आणि नियोजन मंडळाच्या जागी आपण कोणती संस्था आणली, तर नीती आयोग. आणि या नीती आयोगाची स्थापना तुम्हाला सांगता आली पाहिजे 1 जानेवारी 2000 किती रे 15. आता घरी जाऊन तुम्ही थोडस व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण राहते, तर असतो कोण रे, पंतप्रधान. उपाध्यक्ष कोण आहे, सचिव कोण आहे, त्याच्यामध्ये कोणते सदस्य आहे, किंवा नीती आयोगाचा अजेंडा काय आहे, तर हे तुम्हाला थोडस माहित असणं गरजेचं आहे. याला सरकारची काय म्हणलं जातं बरं, थिंक टँक असं म्हटलं जातं. तर हे तुम्ही बेसिक एकदा तुम्हाला माहिती गरजेचं आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न आलेला आहे नियोजन मंडळावरती. का प्रश्न टाकलाय मी, कारण नियोजन मंडळाला आता किती वर्ष कंप्लीट होत आहे 2025 मध्ये, तर 75 वर्ष कंप्लीट होत आहे. म्हणून कधीतरी जर प्रश्न विचारला तुम्हाला, तर लक्षात ठेवा, तर या नियोजन मंडळाची स्थापना झाली होती कधी रे, 15 मार्च 1950. आणि या नियोजन मंडळाकडून टोटल किती पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या, टोटल तर 12 पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या. तर याच्याबद्दलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला अजून एक परिषद होती बघा, राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काय बरं कौन्सिल. याचीही तुम्हाला स्थापना माहिती पाहिजे बघा, 6 ऑगस्ट 1952 ला याची स्थापना झाली होती. तर हेही तुम्हाला विचारू शकतात बघा, एनडीसी. तर याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आपण हा प्रश्न विचारलाय. नियोजन मंडळ, या नियोजन मंडळाचे सुद्धा अध्यक्ष कोण असायचे बरं, पंतप्रधानच असायचे. ओके, परंतु नियोजन मंडळ आपण बरखास्त करून त्याच्या जागी बघा 1 जानेवारी 2015 पासून कोणती संस्था आणली, तर नीती आयोग आणलेली. थोडस डेप्थ मध्ये बघा, नीती आयोगाचं काय आहे, विकेंद्रीकरणावर भर देते का केंद्रीकरणावर भर देते, संघ राज्य पद्धतीला प्रोत्साहन देते का, काय कोणत्या देशाच्या धर्तीवर आपण नीती आयोग स्थापन केलेले आहेत, याबद्दल तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला पायाभूत सुविधा नावाचा चॅप्टर आहे इकॉनॉमिक्स मध्ये. तर त्या पायाभूत सुविधाच्या बाबतीत प्रश्न विचारला बघा, 1941 ते 19 किती बरं 61 या 20 वर्षाची जी रस्ते बांधणी योजना होती, तर त्या योजनेचं नाव काय होतं, तर त्या योजनेचं नाव काय होतं बरं, नागपूर योजना. लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पाहिजे बघा, रस्त्यांच्या विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 20 वर्षाची जी योजना राबवली गेली 41 ते 61 काय बरं, नागपूर योजना. पुढे जाऊन बघा, ही तुम्हाला जर कधी विचारली तर लक्षात ठेवा 1961 ते 19 किती बरं 81 पर्यंत कोणती योजना राबवली गेली होती बरं, मुंबई योजना. ही सुद्धा रस्त्यांच्या ज्याच्या बाबतीत आहे. आता त्याच्याबद्दल थोडस एकदा चेक करून घ्या, काहीतरी माझ्या मते 1 लाख का 10 लाख किलोमीटरचा काहीतरी रस्ते बांधायचे होते, असं काहीतरी आहे याच्यामध्ये. एकदा फक्त तुम्ही चेक करून घ्या. पण जर विचारली पुढची बघा 61 ते 81 मध्ये काय, तर कोणती योजना होती बरं, मुंबई योजना. हा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा पण माझ्या मते 81 ते काहीतरी 2001 पर्यंत मुंबई योजनेचा दुसरा टप्पा पण चालू झाला होता. तर हे तुम्हाला येऊ शकता. का प्रश्न टाकला, कारण आपल्याला इकॉनॉमीला पायाभूत सुविधा नावाचा काय बरं चॅप्टर आहे, तर तो थोडस तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, एकदा 7 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न आलेला बघा, MRTP नावाचा कायदा आपल्याकडे 19 किती बरं 69 बघा. त्यालाच आपण म्हणतो मक्तेदारी व प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा. एखाद्या व्यापारावरती किंवा बाजारावरती कोणाचीही मक्तेदारी निर्माण होऊ नये म्हणून त्यासाठी आपण हा कायदा आणला होता. तर त्या कायद्याचं पुढे काय केलं बघा, तो कायदा रद्द केला आणि त्याच्या जागी कोणता कायदा आणला, तर त्याच्या जागी कायदा आणला कोणता रे, स्पर्धा कायदा आणला. लक्षात ठेवा 2000 किती रे 2 चा. तर याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे बघा. हा जो कायदा बघा, हा थोडासा प्रतिबंधात्मक आहे
आणि हा जो कायदा आहे हा थोडासा प्रोत्साहन देणारा, की बाजारामध्ये काय चालू असली पाहिजे बरं, स्पर्धा, पण ही स्पर्धा कशी असली पाहिजे बरं, न्याय्य स्पर्धा असली पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आता हे प्रतिबंधात्मक व्यापार, मग हे कशासाठी प्रतिबंधात्मक, ठीक आहे, मक्तेदारी तर झालं, परंतु ग्राहकांची काय बरं फसवणूक पण होऊ नये. खोट्या जाहिराती वगैरे अशा करून जर ग्राहकांची जर फसवणूक होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी MRTP कायदा आणला होता 1969चा, परंतु तो काय केला आपण वाला रद्द केला आणि स्पर्धा कायदा आणला. ओके, स्पर्धा आयोग पण लक्षात ठेवा एक, तर हे बद्दल पण तुम्हाला माहित पाहिजे, थोडस घरी जाऊन काढायचंय तुम्हाला. जसं स्पर्धा कायदा आहे तसंच काय एक स्पर्धा आयोग पण आहे, याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. हा, बाकीचे जे काय बघा, विशेष आर्थिक क्षेत्र कायदा आहे, सेज आहे, 2005चा ऍक्ट आहे हा. या सेज बद्दल तुम्हाला माहित पाहिजे, सेजची स्थापना कधी झाली होती, 2000. पुढे प्रश्न येणारच आहे, त्याच्यावरती आपण जाणारच आहे. नंतर विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, याला म्हणतो काय बरं, फेमा ऍक्ट आहे तुमचा वाला. पुढे विचारलं तर याच्यावरती पण जाणार आहे, कारण अगोदर कोणता कायदा होता, फेरा कायदा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट 1973चा. ओके, त्याची अंमलबजावणी वगैरे 1974 वगैरे, तर या फेराचा फेमा झाला. नंतर तुमचा FRBM कायदा ऍक्ट आहे 2000 कितीचा, 2चा नाही हा खरा, म्हणजे हा 2000 कितीचा आहे, 3चा आहे. FRBM ऍक्ट इथे 2 झालेले, परंतु ते उत्तरच नाही. उत्तर आपलं काय बरं, स्पर्धा कायदा. तर हे कायद्याविषयी तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. जसं FRBM हे पण पुढे येणार आहे, याच्यावरती आपण डिटेल एक्सप्लेन बघणार आहे, पुढचे प्रश्न याच्यावरती आहेच तुम्हाला. ओके, पुढचं बघा, जागतिक सहकार चळवळीला ज्या तत्वांवर आधारित आहे त्यापैकी कोणते तत्व लागू होत नाही, तर याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंटवर आहे. सहकार म्हणजे काय, एका शब्द जर सांगितलं ना तर एक सभासद एक काय रे मत, याला आपण काय म्हणतो रे, सहकार म्हणतो. एक सभासद एक काय बरं मत. मग आता कोणते बघा तुमचे वाले, तर हे कळलं पाहिजे. बघा, ऐच्छिक व खुले काय सभासत्व, लोकशाही आहे. स्वायत्ता आणि काय बरं स्वतंत्रता, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. सहकारी संस्थांमध्ये काय रे, सहकार्य. बघा, सभासदांचे केंद्रीभूत नियंत्रण, हे थोडस काय रे सहकाराला विरोधाभास आहे, किंवा याला आपण कोणतं स्टेटमेंट म्हणू, निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणून याचं उत्तर काय आलं रे तुमचं आलं, सेकंड उत्तर आलं. तर हा सेन्स जनरेट झाला पाहिजे. मी तुम्हाला अजूनही सांगतो, बाकीच्या विषयांसारखे इकॉनॉमी तुम्हाला डायरेक्टली पुस्तकातून विचारणार नाही किंवा डायरेक्टली प्रश्न नाही, तुम्हाला थोडासा सेन्स जनरेट झाला पाहिजे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंटचा तुम्हाला सेन्स जनरेट झाला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा तुमचा आला, विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. ओके, आणि एक असतं तुमचं बघा, इकडे सांगतो मी तुम्हाला थोडस, एक असतं FDI, एक असतं तुमचं काय FII, फॉरेन इनडायरेक्ट काय बरं इन्व्हेस्टमेंट. एक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, एक इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बघा, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते, बघा, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुमची काय एखादी डायरेक्टली ती कंपनी, विदेशी कंपनी भारतामध्ये येऊन एक नवीन कंपनी काय करेल बरं, स्थापन करेल, किंवा भारतामधल्या एखाद्या दुसऱ्या कंपनी सोबत काय करेल रे, ते कॉलॅब करेल. पण त्याला पण वेगवेगळे काय बरं, थोडस अजून डेप्थ मध्ये गेलं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की ऍपल नावाची कंपनी आहे, मग ऍपल नावाची कंपनी काय करेल बरं, एक डायरेक्ट भारतामध्ये काय करेल बरं, ऍपल नावाची कंपनी स्थापन करेल, किंवा भारतातील एखाद्या कंपनी सोबत, फॉर एक्झाम्पल टाटा घेतलं तर टाटा सोबत ती काय करेल बरं, कॉलॅब करेल. परंतु त्याला पण एक काय क्रायटेरिया आहे का, ज्या कंपनी सोबत कॉलॅब करणार आहे ऍटलिस्ट तिचे किती टक्के शेअर्स घेतले पाहिजे, 10% तरी शेअर्स काय घेतले पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला वास्तव गुंतवणूक करायची, लक्षात ठेवा. कोणती गुंतवणूक करायची, वास्तव. मी तेच म्हटलेलं बघा, विदेशी व्यवसायाकडून दीर्घ मुदत वास्तव गुंतवणूक, भौतिक गुंतवणूक म्हणतो आपण याला. कोणती गुंतवणूक म्हणतो, भौतिक. म्हणून याचं उत्तर काय तुमचं आलं फर्स्ट. ओके, FII काय असतं बघा, FII हे तुमचं काय असतं माहितीये का, अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. ही एक तुमची काय राहते माहितीये का, आभासी गुंतवणूक असू शकते. शक्यतो ही कशामध्ये असते तुमची वाले, शेअर्स मध्ये. इथे काही तुम्हाला सगळी कंपनी स्थापन घ्यायची नाही, तुम्हाला शेअर मार्केटवरून एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे. नंतर तुमचे शासकीय प्रतिभूती असतील, काय बॉन्ड्स असतील, याच्यामध्ये तुमची जी गुंतवणूक असते त्याला आपण अप्रत्यक्ष म्हणतो. मग ही वास्तव आहे का, नाही, ही तर कोणती बरं, आभासी. मग आता याचा तुम्हाला तोटे आणि फायदे पण कळले पाहिजे. बघा, आता या इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण तुम्हाला प्रॉफिट तर आहे, परंतु रिस्की पण आहे.
लक्षात ठेवा. आणि याच्यापासून बघा तुम्हाला भारताला काय बरं फायदा आहे, कारण शक्यतो डायरेक्ट कंपनी स्थापन केली तर मग त्याच्यातून आपल्याला काय जनरेट होईल बरं, रोजगार जनरेट होईल. जरी ऍपलने कंपनी स्थापन केली तर त्या ऍपल कंपनीमध्ये जो रोजगार राहील तो आपल्या भारतीयांना फायदा होईल. परंतु एखाद्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली एखाद्या कंपनीच्या तर तिथे शक्यतो इनडायरेक्टली होतो रोजगार, डायरेक्टली होत नाही. तर त्यामुळे तो पण एक काय तुमचं वाला बघा, इथे तुम्हाला रोजगार कमी भेटेल, इथे तुम्हाला रोजगार काय भेटेल बरं जास्त. इथे तुम्हाला काय भेटेल रे, परकीय चलन भेटेल. मेन म्हणजे खूप डेप्थ मध्ये आपण हे सगळं डेप्थ मध्ये आपण आपल्या क्लासला घेतलेले लेक्चर्सला, मी तुम्हाला आता फक्त एवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण 100 प्रश्न आपल्याला बघायचे, तर वरतीवर तुम्हाला मी सांगतोय त्याला डेप्थ मध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर याचं उत्तर आहे बघा तुमचं आलं पहिलं आहे बघा, विदेशी व्यवसाय संस्थेकडून दीर्घ मुदत काय बरं, वास्तव गुंतवणूक. पुढे जर गेलो आपण बघा, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र कोणते आणि कुठे सुरू झाले, तर तुम्हाला हे माहित पाहिजे बघा. आधी EPZ होते आपल्याकडे, काय होते बरं, EPZ बरोबर, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. नंतर आपण याला कन्वर्ट केलं कशामध्ये बरं, SEZ मध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोन. मग आता टोटल किती EPZ होते, आधी तर 7 होते, म्हणजे 7चे 7 EPZ कशामध्ये रूपांतर झाले, सेज मध्ये. आणि इथे सेज आणलंय कधी आणलं आपण, 2000 मध्ये. लक्षात ठेवा बघा, सेजची स्थापना कधी झाली तर 2000 मध्ये. या सेजचं काय उद्दिष्ट आहे, कशासाठी स्थापन केलंय, तर एक महत्वाचं उद्दिष्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला, की निर्यात वाढवणे. काय वाढवणे बरं, निर्यात. आणि ती निर्यात वाढवण्यासाठी या सेजच्या अंतर्गत जे जे उद्योग येतील त्या उद्योगांना सोयी सवलती दिल्या जातील. लक्षात ठेवा, खूप डेप्थ मध्ये फक्त आपण तुम्हाला वरची सांगतो बघा. सेजची स्थापना झाली 2000 मध्ये. अजून हा एक प्रश्न विचारतो का सेज कायदा कधीचा आहे, कायदा आहे 2000 कितीचा रे, 5चा. ऍक्ट तुम्हाला माहित पाहिजे 2000 किती, 5चा आहे. लक्षात ठेवा, 7 EPZ होते. EPZ 7च्या 7 कन्वर्ट कशामध्ये झाले बरं, सेज मध्ये झाले. तर पहिला सेज तुम्हाला सापडतो बघा कुठं बरं, कांडला, गुजरात मध्ये, 1965 ला स्थापन झालेला. आणि हा नुसता भारतातील पहिला नाही, तर हा कुठला माहितीये का, आशियामध्ये पहिला. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला माहित पाहिजे, कांडला आणि काय, गुजरात. ओके, तर याचं उत्तर आहे तुमचं सेकंड ऑप्शन आहे, कांडला आणि गुजरात. पुढचं बघा, 5 जून 1966. आता डेट्स मध्ये थोडासा डिफरन्स आहे, काही 5 जून आहे, काही ठिकाणी 6 जून पण आहे. ओके, तर 5 जून 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर सांगून देतो मी, किती टक्के बरं, 36 पॉईंट किती टक्के बरं, 5%. पण अवमूल्यन ही कन्सेप्ट तुम्हाला कळली पाहिजे. आता जो गटकचा मुख्य परीक्षेचा पेपर झाला तर त्याला पण तो प्रश्न विचारता, अवमूल्यन म्हणजे काय, का दुसऱ्याच्या चलनामध्ये आपल्या चलनाची खरेदी शक्ती काय करणार आहे, कमी करणे. लक्षात ठेवा, अवमूल्यनामुळे काय होतं, तर दुसऱ्याच्या चलनाच्या संदर्भात, परकीय चलनाच्या संदर्भात आपल्या चलनाची खरेदी शक्ती काय करणे, कमी करणे. जेणेकरून त्यातून तुम्हाला कोणता फायदा भेटतो माहितीये का, त्यातून तुम्हाला फायदा भेटतो का, भारताची काय वाढते बरं, निर्यात. काय वाढते बरं, निर्यात. तर निर्यात वाढते आणि काय कमी होते तुमची वाली, तर आयात कमी होते. हे तुम्हाला कळलं पाहिजे. भारताची निर्यात वाढते आणि काय होते बरं, आयात काही काय होते, कमी होते. तर किती वेळा अवमूल्यन केलं आपण आतापर्यंत, 3 वेळा अवमूल्यन केलेलं आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे बघा कोणते 3 वेळा, तर तुम्हाला पहिले सांगितलं तर 1900 कितीला बरं, 48 का 49 ला, 49, 1900 किती 66 आणि 1900 किती बरं तुमचं आलं 91. 91 तर तुम्हाला माहित पाहिजे 1 जुलै, 3 जुलै आणि किती बरं 15 जुलै काय असेल ते. हे जे झालेलं 91 हे 20-21 टक्क्यामध्ये झालेलं आहे. 49 झालेले 30 पॉईंट काहीतरी 5% झालेलं आहे. आणि किती मध्ये झालेलं बरं, 36.5%. हे जे पहिलं झालं हे फक्त कशाच्या याच्यामध्ये झालं, डॉलरच्या, फक्त डॉलर याच्या संदर्भात झालं. बाकीचं तुमचं बाकीच्या सर्व परकीय चलनामध्ये झालं. हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात ठेवा, 49 असेल, 66 असेल, 91 होतं, 3 वेळा आपण अवमूल्यन केलेलं आहे. चायना सारखं करीत राहतं अवमूल्यन, म्हणून चायनानं अवमूल्यन केल्यामुळे चायनाचा माल दुसऱ्या देशांना काय वाटतं माहितीये का, स्वस्त वाटतो. म्हणून चायनाची निर्यात काय होते बरं, जास्त होते. म्हणून लक्षात ठेवा, अवमूल्यनामुळे आपल्या चलनाची खरेदी शक्ती काय होते बरं, परकीय चलनापेक्षा कमी होते. जेणेकरून आपली निर्यात काय होते बरं, वाढते आणि आयात काय होते बरं, कमी होते. मग या अवमूल्यनाचा बघा, आता पुढे डेप्थ मध्ये गेलो ना मी, तुम्हाला लय जाता येईल आपल्याला आणि ते जाणं गरजेचं पण आहे. परंतु आपल्याकडे युट्यूब वरती एवढा म्हणजे लेक्चरला एवढे 100 क्वेश्चन घ्यायच्यावर टाइम अवेलेबल नाही. परंतु आपण हे प्रॉपर बॅच मध्ये शिकवलेलं आहे. मग या अवमूल्यनाचा खरा पुढचा परिणाम काय होतो, तर बघा निर्यात वाढते. निर्यात वाढल्यामुळे आपल्याला काय भेटतं रे, परकीय डॉलर. डॉलर म्हणजे परकीय चलन.
आणि मग जेव्हा आपल्याकडे परकीय चलन साठा वाढतो तर डॉलरची डिमांड काय होते रे, कमी होते. आणि डॉलरची डिमांड कमी झाल्यामुळे पुन्हा हा याचं पुढचं जे रूपांतर असतं, परिणाम असतं, ते काय असतं रे तुमचं आलं, रुपया वधारणे. रुपया काय रे, वधारणे. कारण रुपया कधी वधारतो, रुपया जेव्हा वधारतो जेव्हा तुमच्याकडे डॉलर काय राहतं रे, जास्त राहत्या. आणि डॉलर कधी जास्त भेटतील तर तुमची काय वाढते रे, निर्यात वाढते, तेव्हा डॉलर तुम्हाला काय भेटतील, जास्त वाढतील. म्हणून याचा पुढचा जर कधी प्रश्न विचारला अवमूल्यनाचे परिणाम काय, तर अवमूल्यनाचा परिणाम असतो काय रे, रुपया वधार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र ज्या अर्थव्यवस्थेतून जाते त्याचा योग्य अनुक्रम, तुम्हाला तेजी आणि मंदीचा योग्य तुम्हाला क्रम ओळखायचा. बघा आपल्या तोंडावरती साहजिक डायरेक्ट पहिल्यांदा तेजी येते, नंतर काय येते बरं, मंदी येते. पण तसं नाही, ते चक्र वेगळे. तुम्हाला आधी काय सापडते माहिती का, मंदी. मंदी नंतर सापडतं तुम्हाला पुनरुत्थान, त्याच्यातून बाहेर यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही जाते मृदास्फीती म्हणजे काय बरं, तेजी. आणि पुन्हा काय रे, घसरण. आणि पुन्हा घसरणीमधून काय रे, मंदी. अशी तुमची सर्कल आहे बघा, अशी आकृती तुमची वाली. मंदी नंतर तुमची पुनरुत्थान, रिकव्हरी, नंतर काय तेजी, तेजी नंतर काय रे, घसरण, आणि घसरणीतून पुन्हा काय रे, मंदी. ही सर्कल आहे, हे चक्र. म्हणून याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक काय रे, 3. ओके, पुढचं बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी म्हणजे 1949 ते 50-19-20 पर्यंत व्यापार शिल्की, व्यापार शिल्की म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. व्यापार शिल्की म्हणजे काय, तर तुमची आयात ही निर्यातीपेक्षा काय असेल रे, कमी असेल. आणि तुमची निर्यात ही काय असेल रे, जास्त असेल. म्हणजे तिथे तुम्हाला व्यापार तूट आढळून येणार नाही. जर आयात वाढली आणि निर्यात कमी झाली तर तुम्हाला व्यापार तूट आढळते. परंतु जेव्हा निर्यात वाढते तेव्हा तुम्हाला व्यापार शिल्की आढळते. तर 2 वर्ष होते बघा, 1972-73 आणि 19 किती बरं, 76-77. म्हणून तुमचं उत्तर आहे बघा ए आणि काय रे, डी किंवा ए आणि ड. ऑप्शन क्रमांक काय 4, जिथे आपल्याला व्यापार तूट काय आढळली नाही, व्यापार अधिक्य आढळलं. ओके, पुढचं बघा. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला कोणती तूट म्हणतो, तर याला म्हणतो आपण कोणती तूट रे, प्राथमिक तूट. आणि प्राथमिक तूट आपण कधी पण चालू केली, 1991 पासून का काहीतरी चालू केलेली तुमची बघा प्राथमिक तूट 1991. आता राजकोषीय तूट म्हणजे काय, एकदम सिंपल घ्यायचं तर सरकारची कर्ज उभारणी. बघा तूटचा अर्थच काय होतो, तूट म्हणजे काय हे तुम्हाला जर माहित पाहिजे तर तूट म्हणजे काय, का तुमच्या जमेपेक्षा खर्च काय रे, जास्त. मग आता जमेपेक्षा जर खर्च जास्त करायचा आहे तर सरकारला काय घ्यावं लागेल बरं, कर्ज घ्यावं लागेल. आणि ती सरकारची कर्ज उभारणीच म्हणजे काय रे, राजकोषीय तूट. परंतु या कर्ज उभारणीतून जे कर्ज घेतलेले आहे त्यातून जर व्याज हे काय केलं आपण मायनस केलं तर त्याला कोणती तूट आढळते बरं, प्राथमिक तूट आढळते. अजून एक तूट आहे बघा इथे, अंदाजपत्रक तूट. अंदाजपत्रक तूट किंवा अर्थसंकल्पीय तूट म्हणतो त्याला. ही आपण बंद केली आहे किंवा शून्य दाखवतोय 1900 किती पासून बरं, 97 पासून किती दाखवतोय बरं, शून्य. ही कोणत्या समितीने शिफारस केली होती शून्य दाखवायची, तर सुखमय चक्रवर्ती. हे तुम्हाला पुढे कधीतरी प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा. कोणत्या समितीने शिफारस केली होती, तर सुखमय चक्रवर्ती समितीने शिफारस केली होती. ओके, वित्तीय तूट म्हणजे तुमची राजकोषीय तूट आहे. महसुली तूट म्हणजे काय तुमचं आलं, तर महसुली खर्च मायनस महसुली काय रे, जमा, त्याला आपण महसुली तूट म्हणतो. अशी भांडवली तूट आहे, भांडवली खर्च मायनस भांडवली जमा. परिणामी महसुली तूट आहे, प्रभावी महसुली तूट आहे. हे तुम्हाला तुटीच्या संकल्पना माहित पाहिजे. ओके, परंतु या 14व्या नंबरचं उत्तर आहे तुमचं काय बरं, 3. लक्षात ठेवा, प्राथमिक तूट. पुढे बघा 15 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता कर हा अर्थव्यवस्थेचा अप्रत्यक्ष कर नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर माहित पाहिजे. बघा प्रत्यक्ष कर म्हणजे काय तुमचं आलं का, डायरेक्टली तो उत्पन्नावर लावला जातो, व्यक्तीवर लावला जातो. बघा आयकर असेल, नंतर तुमचा कोणता कर झाला, निगम कर असेल, हे कोणते झाले तुमचे प्रत्यक्ष कर. आणि अप्रत्यक्ष कर कोणते झाले तुमचेवाले, तर जीएसटी असेल तुमचावाला, उत्पादन कर असेल, जकात कर असेल, हे तुमचे कोण झाले अप्रत्यक्ष. मी त्यांनी विचारलं अप्रत्यक्ष कर नाही तर महामंडळ कर. याचं उत्तर काय बरं, महामंडळ कर. यालाच आपण निगम कर म्हणतो. लक्षात ठेवा, यालाच कोणता कर म्हणतो, निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो. हा तुमचा प्रत्यक्ष कर आहे. बाकीचे तुमचे कोणते कर आहे बरं, अप्रत्यक्ष कर. ओके, थोडस
पुढचा प्रश्न बघा, वस्तू आणि सेवा जीएसटी वर प्रश्न विचारलाय. या वर्षी तुम्ही व्यवस्थित जीएसटी करून जा, कारण जीएसटीचे जे स्लॅब होते ते काय केले बरं, आता कमी केले. तुमच्याकडे माझ्यामध्ये आता 2 स्लॅब राहिले, 5% आणि 18%चा स्लॅब राहिला. तर थोडस तुम्ही व्यवस्थित जीएसटी डिटेल मध्ये करा. जीएसटी तुम्हाला पॉलिटी मध्ये पण विचारतील, लक्षात ठेवा कोणते कलम काय, जसं जीएसटी परिषद आहे कलम 279 काय असेल बरं, ये असेल तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. जीएसटी परिषद वगैरे डिटेल मध्ये मी म्हणतो की जर तुम्हाला जर पुढची तयारी करायची तुम्ही आत्ताच जीएसटी व्यवस्थित करा. तुम्ही आत्ताच एकदा नोटबुक मध्ये बघा. तर जीएसटी आकारणारा जगातील पहिला देश कोणता आहे तुमचा, फ्रान्स आहे. लक्षात ठेवा 1954 ला त्यांनी स्वीकारलेला आहे. कॅनडाने सगळ्यात आधी प्रयत्न केला 1905 ला, परंतु तो काही सक्सेस झालेला नाही. परंतु जीएसटी आकारणारा कोणता देश आहे तुमचा, फ्रान्स आहे. अमेरिकेमध्ये अजूनही माझ्या मते बघा जीएसटी काय आढळत नाही. बघा अमेरिकेत काय जीएसटी आढळत नाही. बाकीचे 160 प्लस देशांपैकी जास्त देश आहे तिकडे तुम्हाला जीएसटी आढळून येतो. अप्रत्यक्ष कर लक्षात ठेवा, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या अर्थसंकल्पामध्ये जमा ही खर्चापेक्षा काय असते बरं, जास्त असते. ओके, जमा ही खर्चापेक्षा जास्त असणे म्हणजे तूट आहे का रे, नाही. तूट म्हणजे काय, खर्च जमेपेक्षा काय असणे, जास्त असणे. याला आपण म्हणतो बघा शिल्लकीचा अर्थसंकल्प. जिथे जमा इक्वल टू खर्च, जेवढी जमा आहे तेवढाच खर्च आहे, त्याला आपण कोणता म्हणतो, संतुलित अर्थसंकल्प. आणि शिल्लकीचा म्हणजे काय, तर जमा ही खर्चापेक्षा काय जास्त आहे. तुटीचा म्हणजे काय, का खर्च जमेपेक्षा काय जास्त आहे, म्हणून शिल्लकीचा अर्थसंकल्प. ओके, शक्यतो तुमच्यावाल्या तेजीच्या काळामध्ये शिल्लकीचा अर्थसंकल्प लावला जातो आणि मंदीच्या काळामध्ये कोणता अर्थसंकल्प मानला जातो, तुटीचा. जॉन मेनॉर्ड केन्स यांनी सांगितलेले आहे ते की मंदीतून बाहेर येण्यासाठी कोणता अर्थसंकल्प वापरावा, तुमचा तुटीचा. पुढचं बघा, केंद्र सरकारच्या एकूण जमेमध्ये खालीलपैकी कोणत्या महसुली करेतर, बघा महसुली करेतर घटकांचा समावेश होतो. व तुम्हाला सार्वजनिक वित्त मला तो चार्ट माहित पाहिजे. बघा चार्ट कसा आहे आपला, नेमका तिथे जागा नाही, 1 मिनिट फक्त जरी ते घेतला बघा तोच प्रश्न आपण करू कंटिन्यू. मग तुम्हाला सरकारची जमा कळली पाहिजे. जमामध्ये काय येतं, तुमचे 2 प्रकार आहेत बघा सरकारची जमामध्ये. एक असते कोणती जमा रे, महसुली जमा, आणि एक असते तुमची कोणती जमा रे, भांडवली जमा. आणि महसुली जमेमध्ये पुन्हा तुमचे 2 येते बघा, कर आणि काय रे, करेतर. भांडवली जमेमध्ये पण तुमचे 2 येते बघा, बिगर कर्ज म्हणू आपण त्याला, किंवा कर्जेतर म्हणू, आणि एक असते काय, कर्ज. असे साहजिक आहे, कर्ज वगैरे कर्ज देणार आहे तिथे. बिगर कर्ज मध्ये काय येतं तुमचं वाला, गुंतवणूक येते. हे तुम्हाला पाहिजे. डिसइन्व्हेस्टमेंट ही पण संकल्पना आपण पुढे बघणार आहे. कर मध्ये तुमचे काय येते, प्रत्यक्ष कर येतो, आणि काय येतो बरं, अप्रत्यक्ष कर. आणि करेतर मध्ये काय येतो तुमचा आला, तर करेतर मध्ये येतो बघा नफा येतो सरकारचा, लाभांश, सार्वजनिक उद्योग वगैरे, किंवा काय येतं बरं, तुम्ही सरकारने एखाद्याला काय दिलं असेल, कर्ज दिलं असेल, एखाद्या राज्याला कर्ज दिलं असेल किंवा देशाला दिलं असेल कर्ज, तर ते कर्जातून मिळणार काय रे, व्याज. हे व्याज सुद्धा कशामध्ये येतं रे, करेतर उत्पन्नामध्ये येतं. कोणत्या करेतर मध्ये ते, महसुली करेतर मध्ये. इकडे कर्जामध्ये तुमचं अंतर्गत कर्ज येईल, तुमचं बहिर्गत कर्ज येईल. तर हा एक चार्ट आहे, आपण डिटेलमध्ये पाहिलेला ऑलरेडी लेक्चरला. ओके, परंतु आता प्रश्न काय विचारला की महसुली जमेचा भाग कोणता. ओके, तर महसुली जमेचा करेतर भाग विचारला, ते लक्षात ठेवा कोणता भाग विचारलाय, करेतर. मग तुम्हाला तो बघा, आपण एकदा प्रश्न बघू काय इथे शब्द आलाय, कर्ज पुनर्प्राप्ती. तर हा भांडवली जमेचा भाग झाला. म्हणजे ड तुम्हाला इलिमिनेट करायचा, ड गेला, अजून ड नाही, ड एकाच ठिकाणी. पुन्हा बघा अप्रत्यक्ष कर, हा कोणता झाला तुमचा, महसुली करेचा भाग झाला. आपल्याला कोणता विचारला, करेतर, तर अ पण गेला, अ इलिमिनेट करा, अ गेला. ओके, राहिला प्रश्न 2. सार्वजनिक उद्योगांचा नफा, ब बरोबर आहे. ब कुठे आहे तुमचा, इथे. तर उत्तर आलं ब आणि क, कर्जावरील प्राप्त व्याज. उत्तर आहे तुमचं ब आणि क, 18व्या नंबरचं. पुढचं बघा, FRBM कायद्याचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही. तर तुम्हाला माहित पाहिजे FRBM कायदा आणलेला 2003 ला, आणि तो लागू कधी झाला, तर 5 जुलै 2004 ला. FRBM कायदा लागू करणारं पहिलं राज्य जर विचारलं तर ते कोणतं माहितीये का, कर्नाटक. हे तुम्हाला माहिती पाहिजे. FRBM कायदा कशासाठी आणला, तर बघा सार्वजनिक वित्ताचे व्यवस्थापन करणे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणि चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे.
केंद्र सरकारच्या कर्जावर नियंत्रण ठेवणे, यस पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. तर ही सर्व तुमची काय बरं उद्दिष्ट आहेत. ओके, परंतु अजून काय सांगितलं बघा याच्यामध्ये, नंतर पुढे जाऊन विजय केळकर समिती किंवा केळकर गट असे भरपूर गट आले आणि यांनी सांगितलं बघा तुमची जी महसुली तूट आहे, महसुली तूट ती काय करा रे, शून्य करा. काय राखवा रे, शून्य. लक्षात ठेवा, FRBM कायद्याचं जे उद्दिष्ट होतं महसुली तूट काय करा, शून्य. तुमची कोणती राजकोषीय तूट असेल ती तुमची 3% आसपास आणा, 2 ते 3% म्हणा किंवा 3% ची अजून आलेली नाही आपल्याकडे. उलट कोविड काळामध्ये राजकोषीय तूट तुमची वाली 9% आसपास गेली होती. लक्षात ठेवा, परंतु उद्दिष्ट होते बघा महसुली तूट आणि याच्याचं टार्गेट ठेवले होते त्यांनी 2009-10 पर्यंतचे, परंतु ते काय अचीव झाले नाही. त्याला विविध कारण होते, 2008 ची आर्थिक मंदी असेल वगैरे वगैरे. ओके, परंतु इथे काय म्हणलं बघा FRBM कायद्याचे कोणते उद्दिष्ट नाही, हे सर्व उद्दिष्ट आहे. म्हणून याचं उत्तर काय बरं, वरील पैकी एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा बघा 20 नंबरचा प्रश्न आहे, चलनवाढीच्या संदर्भाखाली पैकी कोणते योग्य विधान आहे. चलनवाढी तेजी, बघा चलनाची खरेदी शक्ती वाढते का, नाही. उलट चलनाची खरेदी शक्ती काय होते रे, कमी होते. म्हणून तुमचं मग खाली या, बघा ना, कुठे, इथे गेला, कुठे रे, इथे पण गेला. देशाची निर्यात काय होते रे, कमी होते. यस बरोबर आहे. जर तुम्ही तुमचे बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल की 100 रुपयाला 100 गोष्टी भेटायच्या, परंतु आता 100 रुपयाला तुम्हाला 50च गोष्टी भेटत असेल तर काय झाली रे, चलन वाढ झाली. मग आता अमेरिका जेव्हा 100 पैकी 100 रुपयाला 100 गोष्टी भेटत तेव्हा आपल्याकडून वस्तू विकत घ्यायची, परंतु जर अमेरिकेला आता 100ला 50च वस्तू भेटताय तर अमेरिका आपल्याकडून घेईल का वस्तू, नाही घेणार. म्हणूनच आपली निर्यात काय होईल रे, कमी होईल. लक्षात ठेवा, महागाई जेव्हा वाढते तेव्हा आपली निर्यात कमी होईल. लोकांना वाटतं की यांच्या देशामध्ये काय वस्तू काय झाल्या, महाग झाल्या, तर ते घेणार नाही, मग आपला एक्सपोर्ट कमी होईल. दुसरी काय बघा, ऋणकोला काय होईल बरं, फायदा होईल. यस, ऋणकोला काय होईल, याचा 100% फायदा. आणि तोटा कोणाला होतो बरं, धनकोला. धनकोला काय होतं बरं, तोटा होतो. तर हे पण तुम्हाला माहिती आहे. बचत वाढणार आहे का आपली, उलट बचत काय होणार आहे, कमी होणार. महागाईच्या याच्यामध्ये बचत वाढते का, साधा आणि कॉमन सेन्स आहे, बचत काय होणार आहे बरं, कमी होणार आहे. म्हणून तुमचं बघा ड इलिमिनेट करू, ड इथे पण गेलं तुमचं आलं. ऑप्शन राहिला काय रे तुमचा फक्त ब आणि क. तर दोनच बघा, ऋणकोंना फायदा होतो आणि देशाची निर्यात काय होते रे, कमी होते. लक्षात ठेवा, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, अजून एक महत्वाचं इथेच क्लिअर करतो वाटलं असतं, काही मुलांना जर हे कळत नसेल ऋणकोंना फायदा आणि धनकोंना तोटा काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल की समजा एखाद्यानं जो धनको असेल त्या धनकोने 10,000 रुपये काय दिले रे, कर्ज दिले. कोणाला कर्ज दिले, ऋणकोला. ऋणको म्हणजे काय, कर्ज घेणारा, आणि धनको म्हणजे काय रे, कर्ज देणारा. धन असणारा धनको आणि ऋणको म्हणजे कर्ज घेणार. आणि धनकोने ऋणकोला काय दिलेलं आहे बरं, कर्ज दिलं. ज्यावेळेस कर्ज दिलं त्यावेळेस असं समजा तुम्ही की एकदम सिंपल घ्या की 10,000 रुपयामध्ये 10,000 चॉकलेट येत होते. लक्षात ठेवा का, धनकोने कोणाला कर्ज दिलं, ऋणकोला कर्ज दिलं. आणि ज्यावेळेस कर्ज दिलं त्यावेळेस 10,000 रुपयामध्ये किती चॉकलेट येत होते, 10,000 चॉकलेट येत होते. म्हणजे ऋणको 10,000 रुपयामध्ये 10,000 चॉकलेट घेऊ शकत होता. ओके, आता चलन वाढ झाली आणि चलन वाढीमुळे 10,000 रुपयामध्ये फक्त 100 चॉकलेट येत आहे. किती चॉकलेट येत आहे बरं, 100. लक्षात ठेवा, इथे चलनाची खरेदी शक्ती काय होते रे, जास्त होते. 10,000 चॉकलेट भेटायचे. कोणाला भेटले चॉकलेट, हे चॉकलेट कोणाला भेटले रे, ऋणकोला. आणि इथे जेव्हा चलन वाढ झाले त्यावेळेस 10,000 रुपयामध्ये किती चॉकलेट भेटले बरं, 100. आणि ज्यावेळेस चलन वाढ झाले त्यावेळेस ऋणकोनं काय केलं माहितीये का, आपलं कर्ज काय देऊन टाकले. आपले 10,000 रुपये देऊन टाकले. हे कर्ज रिपीट दिलं, कोणाला दिले, धनकोला. बघा जेव्हा धनको पैसे होते ना तेव्हा 10,000 रुपयात किती चॉकलेट भेटायचे, 10,000. जेव्हा कर्ज परतफेड झाली तेव्हा धनकोला 10,000 रुपयामध्ये किती चॉकलेट भेटते, म्हणजे 100. म्हणून तोटा कोणाला झाला रे, धनकोला तोटा झाला. आणि फायदा कोणाला झाला रे, ऋणकोला फायदा होतो. लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिलं. आणि हे कन्सेप्ट अशा 1-2 लेक्चर मध्ये किंवा या 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला याच्यासाठी प्रॉपर लेक्चर करावं लागेल, प्रॉपर पुस्तकं वाचावं लागतील. लक्षात ठेवा, आणि याचा तेव्हा तुम्हाला काय होईल बरं, फायदा होईल. ओके, पुढचा प्रश्न बघू बघा, थोडंसं फास्ट घेऊ आता आपण.
कारण ऑलरेडी अजून भरपूर प्रश्न बघायचे, 80 प्रश्न आपल्याला बघायचे. तर बॅलन्स ऑफ पेमेंट बघा, बीओपी कोणत्या खात्याला व्यापार तोल असे म्हणलं जातं. मग बॅलन्स ऑफ पेमेंट तुम्हाला माहित पाहिजे बघा, कोणते खातं असतं, चालू खातं असतं, व्यवहार तोल, अजून कोणतं खातं असतं तुमचं आलं भांडवली. या चालू खात्यामध्ये दृश्य खातं आहे आणि काय बरं अदृश्य खातं आहे. दृश्य खात्यामध्ये म्हणजे कोणाचा व्यापार केला जातो, फक्त वस्तूंचा. अदृश्य खात्यामध्ये सेवा वगैरे रेमिटन्स या गोष्टी येत्या. मग आता इथे काय म्हटलेलं आहे, कोणत्या खात्याला व्यापार तोल, जिथे फक्त वस्तूंची आयात निर्यात केली जाते त्याला आपण कोणता म्हणतो व्यापार तोल. मग कोणतं खातं येईल रे हे दृश्य खातं. म्हणून ऑप्शन क्रमांक याचं काय रे 2. चालू खातं येणार नाही. व्यापार तोल फक्त हा कोणाचा असतो, वस्तूंची आयात आणि निर्यात. चालू खात्यामध्ये तुमचं आला दृश्य वस्तू पण येते आणि सेवा पण येते. आपल्याला फक्त वस्तू पाहिजे म्हणून काय रे दृश्य खातं. ओके, पुढचं बघा, चालू खात्याप्रमाणेच भांडवली खात्यावर पण रुपया पूर्ण परिवर्तनीय करा असं कोणत्या शिफारस केली होती, तर एस तारापूर समिती 1997. अजून दुसरी पण बसली होती एस तारापूर, ती 2000 किती रे 6. तर तुम्हाला याच्याबद्दल थोडस माहित पाहिजे. समित्या तुम्हाला करायच्याच आहे. इकॉनॉमिकला तुम्हाला 1 ते 2 तरी समित्या तुम्हाला काय केलं जातं, मला विचारल्या जात्या. पुढचा प्रश्न बघू आपण. 21-22 मध्ये भारताने, आता थोडीशी वन लाईनर आहे म्हणून फास्ट घेऊ आपण. 21-22 मध्ये भारताने सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची केली, तर भारत सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची करतो रे, पेट्रोलियम वस्तूंची करतो. लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पाहिजे. 21-22 मध्ये सर्वाधिक निर्यातीत वाटा कोणत्या राज्याचा होता, तो कोणत्या राज्याचा आहे, गुजरात. महाराष्ट्र मारायचं लक्षात ठेवा. जीडीपी मध्ये वाटा घेतला तर तुमचा महाराष्ट्राचा येऊ शकतो, परंतु निर्यातीमध्ये वाटा गुजरातचा आहे. आणि सगळ्यात जास्त आयात आपण कोणत्या वस्तूंची करतो, तर पेट्रोलियम वस्तूंची करतो. पुढचा प्रश्न बघा, 2024 मध्ये सर्वाधिक मोठा भारताचा व्यापारी भागीदारी देश कोणता होता. व्यापारी भागीदारी म्हणजे सर्वात जास्त कोणत्या देशासोबत भारताने काय केला, व्यापार केला. व्यापार म्हणजे आयात पण केली आणि काय केली रे, निर्यात पण केली. असा कोणता देश होता, तर लक्षात ठेवा कोणता देश होता रे, अमेरिका. लक्षात ठेवा 2024. एवढा फरक नाही अमेरिका चीन मध्ये, थोडासा फरक पडलेला आहे. उत्तर आहे अमेरिका. भारत सर्वाधिक निर्यात पण कोणाला करतो माहितीये का, अमेरिकेला. पण भारताची सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून आहे, चीनकडून. हे तुम्हाला माहित पाहिजे. मॉरिशस, सिंगापूर हे तुम्हाला कुठं सापडतील माहितीये का, हे सापडतील एफडीआय मध्ये. हे पण तुम्हाला पुढे समजेल, त्याच्यावरती करायचं. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. हा प्रश्न आपला एक रद्द होऊ शकतो बघा, 26 नंबरचा प्रश्न आहे हा, हॅशटॅग होऊ शकतो. कारण इथे काय म्हटलेलं आहे, खालीपैकी अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचंय. बघा, चुकीचं विधान ओळखायचंय. निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो. तर ही विधान तुमचं काय रे, चुकीचं आहे. निर्वाह शेती म्हणजे काय, फक्त आपल्या काय आपण काय म्हणतो, निर्वाहापुरती, आपल्या उपजीविकापुरती जर आपण शेती करीत असेल तर यानं राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे का कमी होणार आहे, तर उलट राष्ट्रीय उत्पन्न काय होणार आहे बरं, कमी होणार आहे. आपण काही कमर्शियल शेती करीत आहे का, नाही. मग इथे जास्त म्हणले हे विधान काय येतं तुमचं चुकीचं येतं. पुढे काय म्हणले बघा, वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त नाही. एक वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची, याच्यामध्ये कुठं पैशाचे व्यवहार झाले का, नाही. जर पैशाचे व्यवहारच झाले नाही, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याची नोंद केली जाईल का, तर नाही. मग इथे पण तुम्हाला कोणता आकडा प्राप्त होतो बरं, कमी आकडा प्राप्त होतो. म्हणून तुमचं हे पण चुकीचं आहे. आणि इथे विचारला अयोग्य, 2 तर अयोग्य राहू शकत नाही, खाली आपला ऑप्शन पण नाही. म्हणून हा प्रश्न तुमचा हॅशटॅग आहे. ओके, काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो. ओके, आता हे 2 याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. जर भ्रष्टाचारामुळे किंवा काळ्या पैशामुळे त्याची काही नोंद होती का, नोंद होत नाही. त्याच्यापासून कोणत्याही गव्हर्नमेंटला काय होत नाही बरं, कर भेटत नाही, टॅक्स भेटत नाही. म्हणून शक्यतो त्याच्यामुळे पण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा काय भेटतो बरं, कमी मिळतो. आणि इथे वरीलपैकी सर्व असा काही पर्याय नाहीये, वरीलपैकी एकही नाही. म्हणून हा प्रश्न तुमचा काय झालेला आहे, हॅशटॅग झालेला आहे. पुढचा बघा, 27 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय परकीय व्यापाराच्या तुटीच्या संकल्पनामध्ये कोणते कारणे आढळतात. ओके, तर बघा, तूट म्हणजे काय, तुमची वाली आयात जास्त निर्यात कमी, तर तेलाची वाढती आयात आहे, याच्यामुळे आपल्याकडे तूट आहे. नंतर भांडवली वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची आयात आहे, याच्यामध्ये पण आपल्याला काय बरं वस्तू आहे, हे पण तूट आढळते, आयात वाढते. म्हणून बघा, रुपयाच्या विनिमय दरातील वाढ. ओके, थोडीशी एक आपण ही कन्सेप्ट आपण हे काय करू बघा. जर आपण रुपयाचे विनिमय दर बघा, समजा असं धरलं का $1 = 70 रुपये होता. $1 = किती होता, 70. आणि आता $1 = वाढ झाली ना, विनिमय दर म्हणजे रुपया काय झाला रे, स्ट्रॉंग झाला. तर $1 = काय रे, 50 झाला. रुपया घसरणे म्हणजे काय माहितीये का, $1 = किती रे, 90.
लक्षात ठेवा. काही जे असं एक्झाम्पल घेतो बघा, आपण स्थिर मानला $1 इक्वल टू किती 70, 70चा $1 इक्वल टू 50 रुपये झाले, तर आपण याला काय म्हणतो, रुपया वधारणे म्हणतो किंवा रुपया विनिमयाची वाढ म्हणतो. $1 इक्वल टू जर आपण 90 जर घेतलं तर 90 म्हणजे काय, रुपया काय रे तुमचं आलं घसरणे म्हणते बघा. आता जर आपण इथे घेतलं थोडस, तर ज्या वेळेस इथे कोण स्ट्रॉंग होत आहे रे, कोणाची किंमत वाढली, रुपयाची. बघा इथे $1 मध्ये 70 चॉकलेट भेटत होते. अमेरिकेला समजा आपल्याकडून चॉकलेट घ्यायची, अमेरिका $1 द्यायची आणि किती चॉकलेट घ्यायचे बरं, 70 घ्यायची. ओके, आता किती देते फक्त, $1 मध्ये किती चॉकलेट भेटते, फक्त 50. म्हणजे अमेरिका आपल्याकडून हे करेल का रे, आयात करेल का, नाही. तर बघा इथे तुमची काय होते माहितीये का, इथे भारताची निर्यात काय होते रे, कमी होते. कारण बघा, आणि इथे बघा रुपये घसरण्यामध्ये काय होतं का, $1 इक्वल टू किती रे, 90. म्हणजे अमेरिकेला $1 तुलनेत किती चॉकलेट भेटते, 90. इथे किती भेटत होते, 50. म्हणजे घसरण्यामध्ये आपली निर्यात काय होते रे, वाढते, आणि इथे निर्यात काय होते रे, कमी होते. आणि निर्यात कमी होते म्हणजे काय वाढत असेल रे, आपली वाली आयात वाढत असेल, आणि आयात वाढत असेल तर आपली व्यापारी तूट सुद्धा काय होत असेल रे, वाढत असेल. म्हणून याचं उत्तर तिन्ही यायला पाहिजे, परंतु आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे फक्त अ आणि ब. ओके, त्याच्या मागचं कोणतं कारण आहे ते माहित नाही, परंतु जर असं लॉजिक लावलं आपण तर वरील पैकी सर्व उत्तर यायला पाहिजे. परंतु या प्रश्नाला आपण आयोगासोबतच जाणार आहे. आयोगाचं उत्तर आहे अ आणि ब, म्हणून ऑप्शन क्रमांक काय 2. पुढचं बघा, सिंपल प्रश्न आहे, कोणत्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रासंबंधी चुकीची जोडी ओळखा. बघा 3 क्षेत्र आहे, तिन्ही क्षेत्र कुणी शोधलेले आहेत, ॲलन फिशर. तर सोपा प्रश्न काय, अवघड प्रश्न बघा, ॲलन फिशर. प्राथमिक क्षेत्र मत्स्य व्यवसाय, तृतीय वाहतूक आणि दळणवळण, तृतीय काय बांधकाम. तर वरील पैकी काय रे, एकही नाही, चुकीचं वरील पैकी एकही नाही, म्हणून 4 ऑप्शन आहे. पुढे बघा 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार आहे, भांडवलशाही आहे, मिश्र आहे, आणि काय बरं समाजवादी. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे तिथे सरकारचं पूर्णपणे काय राहतं रे, नियंत्रण. भांडवलशाही म्हणजे कोणाचं नियंत्रणात रे, खाजगी क्षेत्राचं. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये इथे खाजगी पण राहतं तुमचं आणि काय असतं रे, सहकारी पण असतं. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच तुमची कोणती अर्थव्यवस्था, भांडवलशाही. मग प्रश्न काय होता, लेजिस्पेअर कोणाला म्हटलंय, तर ऑप्शन अ आणि काय रे, ड. ऑप्शन क्रमांक 4 अ आणि ड. मुक्त अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्था हे एकच प्रकारे. लक्षात ठेवा, इथे पूर्णपणे खाजगी नियंत्रण असतं. इथे यांचं उद्दिष्ट नफा आहे, नफा. यांचं उद्दिष्ट सरकारचं काय, लोक कल्याण आहे. भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे स्वातंत्र्यानंतर, मिश्र. परंतु 1991 नंतर आपण चाललो कुठं माहितीये का, भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे, किंवा आपण चाललो कुठं रे, मुक्त अर्थव्यवस्थेत. ऑप्शन क्रमांक अ आणि ड. पुढचं बघा, उत्पन्नातील विषमता समजून घेण्यासाठी जागतिक बँकेद्वारे कोणता निर्देशांक वापरला जातो, तर गिनी गुणांक वापरला जातो. काय बरं, गिनी गुणांक. गिनी गुणांक तुमचा 0 ते कशामध्ये दाखवला जातो, 100 मध्ये. 0 जर असेल तर पूर्णपणे समानता आहे, आणि 100 जर असेल तर काय तुमची बरं, विषमता. लक्षात ठेवा बघा, उत्पन्नातील विषमता. जर तुमचा गिनी गुणांक 100 कडे जात असेल तर विषमता वाढत चालली आहे. जर तुमचा कमी होत असेल, समानता वाढत चाललेली, 0 कडे येत असेल तर. बाकीच्या बघा लॉरेंज वक्ररेषा ही पण उत्पन्नातील काय दाखवते बरं, विषमता दाखवते. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, वक्ररेषा माहित पाहिजे. नंतर काय तुमच्या बरं, लॅफर वक्ररेषा ही कशाच्या रिलेटेड आहे, टॅक्स. नंतर काय बरं, फिलिप वक्ररेषा आहे तुमची वाली, ही आहे तुमची वाली बरं, महागाई. आणि काय रे, बेरोजगारी. आत्ताच आलेला गटकला प्रश्न होता बघा मेन्सला, महागाई आणि बेरोजगारीच्या रिलेटेड कोणती, तर फिलिप वक्ररेषा. जसं थोडस महागाई तेजीमध्ये जातो तस तसे तुमची वाली बेरोजगारी काय होते रे, कमी कमी होत जाते. लक्षात ठेवा. तर हे आपण पुढे खूप डिटेल मध्ये आपण शिकणार आहे. याचं उत्तर गिनी गुणांक. पुढचं बघा, UNDP आणि OPHI संस्थेने बहुआयामी दारिद्र्य चालू केला 2010 मध्ये. बहुआयामी दारिद्र्यासाठी 3 मुख्य घटक आहे, शिक्षण आहे, नंतर काय बरं आरोग्य आहे, नंतर काय तुमचं आलं राहणीमानाचा काय बरं दर्जा आहे. हे 3 महत्वाचे गोष्ट आहे. मग हे तुमचं आलं बहुआयामी दारिद्र्य काढलं जातं. तर 1997 ला मानवी दारिद्र्य निर्देशांक चालू केला होता, HPI, आणि हा 2010 ला बंद पडला, आणि त्याच्या जागी काय दारिद्र्य चालू केलं बरं, बहुआयामी दारिद्र्य. ऑप्शन क्रमांक काय तुमचा वाला 4. पुढे बघा, 16 डिसेंबर 2005 ला सुरू करण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत नाही, तर बघा ही एक बिझनेस प्लॅन योजना होती.
जेणेकरून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा काय होईल बरं, विकास होतील. त्या 6 घटक होते. पेयजल असेल, गृहनिर्माण आहे, तुमचं नंतर काय बरं, दूरसंचार आहे. तर याच्यामध्ये बघा ग्रामीण शिक्षणाचा फरक नव्हता किंवा आरोग्याचाही समावेश याच्यामध्ये नव्हता. तर हेच उत्तर बघा तुमचं आलं 4. लक्षात ठेवा. मग बाकीचे तुमचे रस्ते असतील, हा सुद्धा तुमचा कशामध्ये येतो बरं, भारत निर्माण योजने होतो. भारत निर्माण योजना कुठे चालू की कोणत्या पंचवार्षिक योजनेत चालू केली हे पण तुम्हाला माहित पाहिजे. याच्यामध्ये लक्षात ठेवा भारत निर्माण योजनेमध्ये शिक्षण आणि आरोग्याचा समावेश होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक काय तुमचा आला 4. बघा पुढचा जो प्रश्न आपला आला तो आहे बघा एमजी नरेगावरती. महत्वाची योजना आयोगाने खूप वेळा फोकस केलेली. प्रश्न काय विचार आधी हे बघा, कोणते विधान काय बरं अयोग्य आहे, चुकीचं कोणतं ते ओळखायचं तुम्हाला. या योजनेची स्थापना 2 फेब्रुवारी 2006 ला झाली. हे विधान तुमचं बरोबर आहे. कायदा जर विचारला तर किती 5 चा आहे. एमजी नरेगा नेमकी काय आहे, कोणत्या योजनेतून आलेली आहे, तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे. प्लस त्याच्यासोबतच नॅशनल NFF काहीतरी नॅशनल फूड फॉर वर्क जे असेल कामाच्या बदल्यात अन्न, ही योजना, या दोन्ही योजनेच्या एकत्रीकरणातून एमजी नरेगा आणली. ही तुम्हाला काय देते, तर तुम्हाला किमान कुटुंबातील एका सदस्याला तरी काय बरं 100 दिवस रोजगार प्रोव्हाइड करते 5 किलोमीटरच्या आत 15 दिवसामध्ये. तर हे तुम्हाला खूप डेप्थ मध्ये ती योजना आहे, पण करा तुम्ही, आयोगाचा खूप फोकस असतो. आता महत्वाचं काय आहे का तुम्हाला करंट मध्ये काय आहे, तर मजुरी दर जर विचारला तर हरियाणाचा लक्षात ठेवा 300 किती बरं 74 आहे. महाराष्ट्राचा विचारला तर 200 किती बरं 97. हे महत्वाचं तुम्हाला. पुढे बघा 2 ऑक्टोबर 2009 ला या योजनेला कोणाचं नाव जोडण्यात आलं बरं, महात्मा गांधीजींचं नाव जोडण्यात आलं. तर हे पण विधान तुमचं बरोबर आहे. ही योजना संपूर्ण भारतातील अकुशल कामगारांसाठी आहे. तर हे विधान तुमचं काय रे, चुकीचं आहे. संपूर्ण भारतातील नाही, फक्त ही योजना कोणत्या भागासाठी रे, ग्रामीण भागासाठी. लक्षात ठेवा हे थोडस बारीक तुम्हाला बघायचंय. ही योजना ग्रामीण भागातील अकुशल कामगारांसाठी चालू केलेली आहे. एमजी नरेगा त्या नरेगा मध्येच दिलेलं आहे रुरल. लक्षात ठेवा. तर क तुमचं चुकीचं आहे. तर फक्त अयोग्य विधान कोणतं आहे, तर फक्त क. तर एकदम थोडस बारीक बघायचंय. पुढचं बघा जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना. बघा ही 1999 ची योजना आहे. तर याच्या अगोदर JRY जवाहर रोजगार योजना होती, तिची पुनर्रचना केली 1999 ला आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना आणली. आणि आश्वासित रोजगार योजना ही आहे तुमची 2 ऑक्टोबर 1900 कितीला बरं 93 ला. एमजी नरेगाच्या आधीही लक्षात ठेवा 100 दिवस काम दिलं जायचं कुटुंबातील 2 सदस्यांना. तर प्रत्यक्ष काम देणारी ही पण एक योजना होती बघा आश्वासित रोजगार योजना, पण ही मर्यादित स्वरूपात होती. माझ्यामध्ये फक्त काहीतरी 1778 तालुक्यांमध्ये का ब्लॉक मध्ये ती चालू केली होती. आणि तिचं काम ती फक्त कुठं फोकस होती माहिती का, दुर्गम प्रदेश असेल किंवा डोंगराळ भाग असेल तर त्याच्यासाठी ती मर्यादित होती आश्वासित रोजगार योजना. ओके, संपूर्ण ग्रामीण भागासाठी ती योजना नव्हती. पण या दोन्ही योजनेच्या एकत्रीकरणातून एक योजना चालू केली, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. लक्षात ठेवा 75व्या वर्षामध्ये ती आगमन करते. सॉरी 75 नाही म्हणते ना, 25व्या वर्षात ती आगमन करते. तिची स्थापना जर विचारली तर 25 सप्टेंबर 2000 किती रे 1. लक्षात ठेवा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. पुढचं बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झालेल्या जे भिलाई पोलाद प्रकल्प आहे तर ते कुठल्या कोणत्या राज्यामध्ये आढळतो, तर भिलाई पोलाद प्रकल्प होतो छत्तीसगड मध्ये. ओके, तो रशियाच्या मदतीने आपण स्थापन केला होता. नंतर ओडिसामध्ये कोणता आहे तर रुरकेला आहे, तो जर्मनीच्या मदतीने केला होता. पश्चिम बंगालमध्ये कोणता आहे तुमचा वाला दुर्गापूर आहे. आणि झारखंड मध्ये तुमचा कोणता आहे बोकारो. पण बोकारो जो आहे ना बोकारो हा 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू केलेला. लक्षात ठेवा का इथे विचारलेलं कोणतं आहे दुसऱ्या. ओके, तर भिलाई पोलाद प्रकल्प कुठे तुमचा छत्तीसगड माहित पाहिजे तुम्हाला. पुढे बघा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNP याच्याबद्दल तुम्हाला योग्य विधान ओळखायचंय. तर देशांतर्गत एकूण वस्तू आणि सेवांच्या उत्पादनांची बेरीज म्हणजे GNP नाही, याला आपण काय म्हणतो रे GDP. ही एक संख्यात्मक संकल्पना नाही, ही एक कोणती संकल्पना आहे गुणात्मक आहे. फक्त भारतीय नागरिकांनीच कमावलेल्या उत्पन्नाचा समावेश होतो. यस, GNP म्हणजे काय, फक्त नागरिकांनी कमावलं कुठे पण देशात किंवा देशाच्या बाहेर काही फरक पडत नाही. कुठेही कमवा, फक्त कुणी कमावलं पाहिजे भारतीय नागरिकांनी. पण GDP म्हणजे काय, तर भारताच्या बाउंड्रीमध्ये कमावलेलं उत्पन्न म्हणजे काय रे तुमचं आलं GDP. ओके, ही अंतर्गत शक्ती दाखवते नाही, चुकीचं आहे. कोणती शक्ती दाखवते बहिर्गत. तर उत्तर तुम्हाला भेटतं ऑप्शन क्रमांक 3.
पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या संदर्भात कोणती पद्धत नाही, तर 3 पद्धती आहे, उत्पादन, उत्पन्न आणि काय बरं खर्च. महागाई पद्धत नाही अशी काही. तर ऑप्शन क्रमांक 4, भारतात शक्यतो 2 पद्धतीचा वापर केला जातो, उत्पादन आणि काय बरं उत्पन्न पद्धत. थोडस फास्ट येऊ आपण. जानेवारी 2000 मध्ये स्थापन झालेला महत्वाचा आणि IMP प्रश्न बघा, टोटल कम्प्लीट 25 वर्ष त्याला पूर्ण होते आहे. स्थापन झालेल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे कोण अध्यक्ष होते, तर अध्यक्ष होते सी रंगराजन. आणि ह्या आयोगानेच काय सांगितलं का पुढे जाऊन तुम्ही कायमस्वरूपी सांख्यिकी आयोग स्थापन करा, आणि तो स्थापन केला आपण 12 जुलै 2006 ला. आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते कोण रे, सुरेश तेंडुलकर. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारतील, याचं उत्तर आहे सी रंगराजन 2000 मधलं. पण 12 जुलै 2006 ला पहिला कायमस्वरूपी सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष होते सुरेश तेंडुलकर. पुढे बघा, स्थापनेच्या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे होते, तर कलकत्ता. आणि 1937 ला आपण शिफ्ट केलं, ते कुठे शिफ्ट केलं बरं, मुंबईला. पण स्थापनेच्या वेळी कुठे होतं तुमचं वालं, कलकत्ता होतं. बाकीचं माहित पाहिलं बघा, रिझर्व्ह बँक ऑफ कोणत्या कमिशनच्या शिफारशीनुसार, तर हंटर कमिशन असेल. 1934 चा ऍक्ट आहे, RBI ऍक्ट. स्थापना कधीची तुमची वाली, 1 एप्रिल 1900 किती बरं 35 ची स्थापना आहे. याचं राष्ट्रीयकरण कधी झालं, तर 1 जानेवारी 1900 किती 49. हे तुम्हाला माहित पाहिजे. आधी प्रायव्हेट बँक म्हणून ती स्थापन, म्हणजे प्रायव्हेट तिथं जास्त शेअर्स होते, नंतर सरकारने राष्ट्रीयकरण केलं 1 जानेवारी 1949 ला. तर मुख्यालय होते तुमचं कोलकाता, आता आहे मुंबई. पुढे बघा, मौद्रिक धोरण कोण करतं, तर मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँक करते तुमचं आलं. आणि राजकोषीय धोरण कोण करतं, तर तुमचं सरकार करतं, हे तुम्हाला माहित पाहिजे. तर मौद्रिक धोरणामध्ये तुमचं आलं बघा, कोणते प्रत्यक्ष संख्यात्मक साधन आहे. ओके, आणि तुम्हाला मौद्रिक धोरणाची साधनं माहित पाहिजे बघा. असा चार्ट असतो, आपण सगळं चार्टद्वारे शिकवलंय मुलांना. एक संख्यात्मक आहे, एक काय बरं गुणात्मक आहे. संख्यात्मक मध्ये पण तू म्हणे तुमचेवाले प्रत्यक्ष, संख्यात्मक आणि काय रे अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष मध्ये तुमचे CRR आहे, SLR आहे. नंतर तुमच्या इकडे अप्रत्यक्ष मध्ये बँक रेट आहे, रेपो रेट आहे, MSF आहे, ओपन मार्केट काय ऑपरेशन आहे. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यावाल्या. गुणात्मक मध्ये नैतिक समजावणी आहे, कर्जाचे रेशनिंग आहे. तर ही खूप आता वेळ लागेल आपल्याला, आपण एवढं आपल्याकडे होणार नाही, कारण आपल्याला 1-1.5 तासामध्ये हा व्हिडिओ संपवावा लागेल. त्याच्यामुळे बघा, विचारलं काय प्रत्यक्ष, तर प्रत्यक्ष कोणते बघा, रोख राखीव प्रमाण, याला आपण काय म्हणतो CRR. हे अप्रत्यक्ष आहे, हे गुणात्मक आहे, आणि हे पण अप्रत्यक्ष. उत्तर हा याचं आलं बघा, रोख राखीव प्रमाण. पुढचा प्रश्न बघा, चलन घट रोखण्यासाठी RBI कोणत्या मौद्रिक धोरणांचा वापर करते. हा पण प्रश्न माझ्यामध्ये हॅशटॅग होऊ शकतो. बघा काय आहे बघा, काय थांबवायचं तुम्हाला, चलन घट. म्हणजे आता तुम्हाला कुठं जायचं रे, तेजीकडे. आणि तेजीकडे जायचं असेल, चलन वाढीकडे जायचं असेल, महागाईकडे जायचं असेल, तर तुम्हाला लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा द्यावा लागेल. लोकांनी जास्तीत जास्त पैसा खर्च केला तरच तुम्ही तेजीकडे जाऊ शकता. मग बघा, बँक दर जर कमी केला तर कर्ज स्वस्त होतं. कर्ज स्वस्त झालं तर लोक जास्त कर्ज घेतील, स्वस्त कर्ज, आणि काय करतील, खर्च करतील. मग आपण मंदीतून पुढे जाऊ, बरं तेजीकडे जाऊ. रोख राखीव प्रमाण वाढवणे हे चुकीचं आहे. रोख राखीव प्रमाण वाढवणे तर बँकेची कर्ज देण्याची क्षमता कमी होते आणि लोकांच्या हातात कमी कर्ज जातो. पुन्हा बघा, खुल्या बाजारात शासकीय प्रतिभूतींची खरेदी करते. RBI ने जर शासकीय प्रतिभूतींची खरेदी केली लोकांकडून, तर जो RBI खरेदी करते, तर RBI कोणाला पैसे देणार रे, लोकांना. मग लोकांच्या हातात पैसे ना, लोक ते काय करणार बरं, मार्केटमध्ये वापरणार, आणि पुन्हा आपण कुठे जाणार बरं, तेजीकडे. लक्षात ठेवा, खरेदी जर RBI करीत असेल तर RBI लोकांना पैसे देणार, फुकट थोडी खरेदी करणार. लोकांना पैसे देणार तर लोकांच्या हातात पैसे द्याल. लक्षात ठेवा, जर RBI विक्री करीत असेल तर RBI विकेल आणि पैसे कोणाकडून घेईल, लोकांकडून घेईल. म्हणजे लोकांच्या हातातला पैसा त्यावेळेस काय होतो, कमी होतो. बघा, मग याच्या बाबतीमध्ये याचं उत्तर काय यायला पाहिजे बघा, लोकांच्या हातात पैसा जातो मग तेजीकडे जातो. उत्तर यायला पाहिजे अ आणि काय बरं क. पण अ आणि क असं आपल्याकडे ऑप्शन नाहीये ऑप्शन फ्रेम करताना. तर लक्षात ठेवा, आता हा दुसरा प्रश्न आपला हॅशटॅग झाला. 2च प्रश्न आपले हॅशटॅग झालेले, एक मगाशी आणि आता हा. ओके, परंतु प्रश्न सोडून द्या, हे प्रॅक्टिस साठी चालू आहे. तुमच्या संकल्पना, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, हे महत्वाचं. पुढे बघा, RRB महत्वाची बँक ही तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे, कारण 1975 ला या RRB ची स्थापना झालेली. 2 ऑक्टोबर 1975 ला 5 RRB स्थापन केल्या होत्या. कम्प्लीट 50 काय झालेले वर्ष पूर्ण झालेले. तर याच्यामध्ये बघा, राज्य, केंद्र आणि पुरस्कृत बँकेचा वाटा ओळखायचा.
आता बघा, राज्य राज्य तुमचा असतो 15%, केंद्र किती 50 आणि पुरस्कृत किती रे 35. लक्षात ठेवा, पहिला ऑप्शन आणि चौथा ऑप्शन बऱ्यापैकी सारखा आहे, परंतु इथे पहिल्यांदा राज्य घेतलं तर राज्यच पाहिजे, कारण इथे अनुक्रमिक शब्द आलेला आहे. तर या मिस्टेकने झाल्या पाहिजे तुमच्याकडून. तो ऑप्शन क्रमांक काय रे 4. पुढे बघा, नाबार्ड या शिखर बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार केली? तर शिवरामन समिती 1900 किती बरं 79 ची, आणि नाबार्डची स्थापना 1900 कितीची रे 82 ची. लक्षात ठेवा, 82 मध्येच 1 जानेवारी 1982 ला एक्झिम बँकेची सुद्धा काय झालेली आहे स्थापना झालेली. ही माझ्या मध्ये जून 1982 असेल. येस, नाबार्ड जी असेल जून जुलै किंवा जून मध्ये असेल ती. ओके, तर शिवरामन समिती तुम्हाला माहित पाहिजे 1979 नाबार्ड बँकेची स्थापना. ओके, एडी गोरवाला माहित पाहिजे तुम्हाला. बघा, एसबीआयचं काय झालेलं आहे, म्हणजे इम्पेरियल बँक होती अगोदर, आता ही खूप डेप्थ मध्ये आहे, पण तुम्हाला सांगतो इम्पेरियल बँकचं रूपांतर कशात झालं एसबीआय मध्ये. तर त्याला आपण काय म्हणतो रे एडी गोरवाला समिती. कोणत्या समितीची बनवतो? नरिमन समिती आहे, नरसिंहन आहे, बँकेच्या रिलेटेड वित्ताच्या रिलेटेड. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मुद्रा योजना कधी चालू केली? या मुद्रा योजनेतून स्टार्टअपला काय दिलं जातं कर्ज, मग शिशु असेल, नंतर काय किशोर आहे, नंतर काय बरं तरुण आहे, असे प्रकार आहे. तर 8 एप्रिल 2000 किती रे 15 ला झालेले, 10 वर्ष कंप्लीट पूर्ण झालेले आहे. पुढे बघा, 2025-26च्या भारताच्या अर्थसंकल्पानुसार आयकर सवलत ही किती वार्षिक उत्पन्नापर्यंत करमुक्त केली? ते किती बरं 12 लाखापर्यंत आता तुम्हाला आयकर लागणार नाही 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये. त्याचे स्लॉट तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. 0 ते 3 लाखासाठी किती टक्के बरं 0%, 3 ते 6 लाखासाठी किती टक्के 5%, 6 ते 9 लाखासाठी किती टक्के माझ्या मते 10%, असे काहीतरी स्लॉट आहे त्याचेवाले. 9 ते किती बरं 12 साठी किती तुमच्यावाले 15%, असे तुमचे स्लॉट आहे. पहिल्यांदा तुमच्याकडे 25% स्लॉट नव्हता तुमच्याकडे. बघा, आता तुमच्याकडे 5, 10, 15, 20, नंतर काय तुमच्यावाले बरं 25, 30 असे तुमचे स्लॉट काय झालेले सगळे. हे तुम्हाला माहित पाहिजे. 12 लाखापर्यंत तुमचे आयकर काय जाते बरं सवलत दिली जाते. एकदा बघून घ्या फक्त तुमचं आलं. पुढचं बघा, भारताचा अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सर्वाधिक महसुली प्राप्ती. बघा, इथे शब्द कोणता आलेला आहे तुमचा आला महसुली प्राप्ती. कोणत्या घटकापासून मिळते महसुली प्राप्ती? ओके, तर महसुली प्राप्ती, आता कर्ज जे आहे ही कोणतं घटक आहे माहितीये का भांडवली. लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न असा असता एकूण जमेमध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा, तर 100% उत्तर काय होतं कर्ज आणि काय इतर देणे एकूण जमेमध्ये. बघा, परंतु इथे काय म्हटलेलं आहे महसुली प्राप्तीमध्ये, तर उत्तर आहे तुमचं काय रे आयकर. लक्षात ठेवा, आयकर आहे या 25-26 मध्ये, आणि आयकर नंतर तुमचा आहे जीएसटी. एकूण जमेमध्ये काय आहे एकूण महसुली शब्द नसतं, उत्तर काय असतं कर्ज आणि इतर देणे. पुढे बघा, महाराष्ट्राने 2025-26च्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च कोणत्या विभागावर करण्यात येणार आहे? तर विभाग आहे तुमचं कोणतरी महिला आणि काय रे बाल विकास. पुढचं बघा, निकोलस कॅल्डर समितीने 1956 कोणत्या कराची शिफारस केली नव्हती? तर कोणत्या कराची नव्हती केली? मालमत्ता कर याची शिफारस केली नव्हती. उलट ते म्हणले होते मालमत्ता कराच्या ऐवजी तुम्ही कोणता कर आणा देणगी कर आणा. ओके, पुढे बघा, 2001 मध्ये स्थापन झालेल्या दुसऱ्या निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष कोण होते? निर्गुंतवणूक म्हणजे काय, तर हे कळलं पाहिजे की सरकार आपले काय उद्योग असेल किंवा आपली काय मालमत्ता असेल सरकारी मालमत्ता, या सरकारी मालमत्ताची काय करणे काही शेअर्सची काय करणे विक्री करणे, काही शेअर्सची खाजगी मालमत्तेला काय करणे विक्री. लक्षात, राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर खाजगी मालमत्ता सरकारी बनवणे, आणि निर्गुंतवणूक म्हणजे काय सरकारी मालमत्ताची काही विक्री काही शेअरची विक्री खाजगी यांना विकणे, आणि त्याच्यातून जो पैसा उपलब्ध होतो त्या पैशामधून पायाभूत सुविधांचा काय करणे विकास करण्याला निर्गुंतवणूक म्हणतात. आता निर्गुंतवणूक हा खाजगीकरणाचाच एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. पण खाजगीकरण म्हणजे काय माहितीये का पूर्णता काय करणे खाजगीकरण. निर्गुंतवणूक म्हणजे फक्त काही शेअर्स काही पर्सेंटेज काय करणे बरं खाजगीकरण. मग इथे काय म्हणलं बघा, 2000 मध्ये स्थापन झालेल्या निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष कोण होते? RH पाटील. पहिला जो जीव्ही रामकृष्ण होते 1996 ला जो पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन झाला होता त्याचे अध्यक्ष कोण होते? जीव्ही रामकृष्ण. तर 2001 ला होते तुमच्यावाले RH पाटील. पुढे बघा, ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बँकिंग लोकपाल योजना कधी सुरू करण्यात आली? तर 1995 ला. कुणी चालू केली माहितीये का? ही RBI ने. याच्या 2006 ला दुरुस्ती पण करण्यात आली. आता RBI ने माझ्या मध्ये 2021 ला एकात्मिक लोकपाल योजना चालू केली.
तर हे पण तुम्हाला माहित पाहिजे. एकात्मिक लोकपाल योजना कधी चालू केली? 2021 ला. पुढे बघा, परकीय चलन व्यवस्थापन विधेयक फेमा या दिवशी भारत सरकारने संसदेमध्ये मांडला. बघा, संसदेमध्ये मांडला. साधी गोष्ट, कॉमन सेन्स. बघा, असे प्रश्न कसे टॅकल करायचे. 15 ऑगस्ट 1998 काय असते रे? सुट्टी असते. यस, तर तिथे लोक प्रधानमंत्री तिकडे असतील लाल किल्ल्यावरती, आणि इथे कशाला तुम्ही संसदेमध्ये मांडणार आहे? 26 जानेवारीला सुट्टी असते, तर ते पण गेले. तुमच्याकडे ऑप्शन होते बघा, 10 जानेवारी आणि काय बरं 4 ऑगस्ट. कायदा तुम्हाला माहित पाहिजे, 1991 कायदा आहे, 99 कायदा आहे, तर त्याच्या आदल्या वर्षीच मानतील शक्यतो, प्रॉबिलिटी जास्त असते, म्हणून 4 ऑगस्ट काय 1998. ऑप्शन क्रमांक काय रे? 2. पुढचं बघा, महाराष्ट्र सरकारी अधिनियम 1960 नुसार सरकारी संस्थेचा अंकेशन करण्याचा उद्देश नाही. बघा, आत्ता घटकाला आलेला प्रश्न जसा तसा छापलाय, त्याच्या मागचं कारण काय बघा, तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट कळले पाहिजे. बघा, अधिनियम आणला तर सरकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सरकारी संस्थेने हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. पॉझिटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. बघा, सरकारी संस्थेचे व्यवस्थापन सरकारी कायद्याप्रमाणे किंवा सरकारच्या तत्वानुसार होते की नाही हे तपासणे. पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सहकारी संस्थेत गैरव्यवस्था आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. तर दंड करण्याचा या धोरणांना अधिकार नसतो. ही गोष्ट झाली तुमची निगेटिव्ह. हे दंड करणे न्यायालय, पोलीस वगैरे इकडे जातात. ओके, इथं मानव अधिकारी आयोग ते सुद्धा दंड करू शकत नाही. लक्षात ठेवा, ते फक्त काय करू शकतात, तुमची वाली तपासणी करू शकतात, असा रिपोर्ट देऊ शकतात. तर हे तुम्हाला कळवा, ही निगेटिव्ह स्टेटमेंट झालं. सहकारी संस्था जमा आणि चुका आणि याचे व्यवहार काय शोधणे, हे पुन्हा काय झालं रे? पॉझिटिव्ह. म्हणून याचं उत्तर आहे फक्त क. हा अप्रोच तुम्हाला इकॉनॉमी मधला कळला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तो प्रश्न तुम्हाला घटकाचा मी रिपीट केला. हा अप्रोच महत्वाचा आहे. पुढचं बघा, भारतात कर आकारणी करता कोणत्या कर पद्धतीचा अवलंब केला जातो? आवाज झालाय तो अवलंब. तर लक्षात ठेवा, उत्तर आहे तुमचं प्रोग्रेसिव्ह कर. कोणता बरं? पुरोगामी कर. माझं हे तुम्हाला माहित पाहिजे, खूप डेप्थ मध्ये कन्सेप्ट आहे. आघात आणि काय रे? आपात. बघा, आघात म्हणजे काय? जो कर भरतो त्याच्यावरती काय होतो? आघात. ज्याच्या खिशातून पैसे जात्या त्याच्यावरती काय होतं रे? आपात. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीवर होत्या, आघात आणि आपात, म्हणजे कर भरणारा पण मी आणि माझ्या खिशातून पैसे जाणार आहे, तर तो टॅक्स कोणता असतो रे? प्रोग्रेसिव्ह टॅक्स असतो. म्हणजे काय रे? आयकर असतो. त्याचं उदाहरण जर घेतलं तर कोणतं रे? आयकर. इन्कम टॅक्स माझ्या 12 लाखाच्या वरती उत्पन्न गेलं तर मलाच कर भरावा लागणार आहे आणि माझ्या खिशातून जाणार. पण जर तुमचा आला रिग्रेसिव्ह टॅक्स पकडला, जीएसटी, तर जीएसटी मध्ये आघात आणि आपात वेगवेगळ्या व्यक्तींवर असतो. कर भरणारा हा दुकानदार असतो, म्हणून त्याच्यावर आघात झाला, आणि ज्याच्या खिशातून पैसे जाणार आहे तो कोण असतो रे? ग्राहक असतो, म्हणजे त्याला काय म्हणतो? आपात झाला. या वेगवेगळ्या व्यक्तींवर झाला म्हणून याला रिग्रेसिव्ह टॅक्स म्हणतात. आणि याचं उत्तर जीएसटी. आयकर काय? तर खूप कन्सेप्ट आहे. उत्तर आहे याचं पुरोगामी कर. पुढे बघा, खालीपैकी कोणते जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित नाही? तर बघा, वाद निवारण विभाग आहे, टंटा व्यापारात संबंधित. व्यापार धोरण आहे, सेवांचा व्यापार आहे. पण विनिमय दर व्यवस्थापन विभाग हा काय नाही. बघा, हा विनिमय दर कोणाकडे दिलेला आहे? IMF कडे. हे उत्तर आहे तुमचं 3 नंबर. डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली? तर 15 एप्रिल 1994. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्याच्यानुसारच 1 जानेवारी 1995 पासून कशाची स्थापना झालेली आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTO ची. ओके, पुढे बघा, या पिकांच्या किमतीतील अस्थिरता दूर करण्यासाठी सरकारने ऑपरेशन ग्रीन सुरू केले आहे. यस, 2018 ची माझ्या मते ही काय बरं? ऑपरेशन ग्रीन हा तुमचा काय बरं? प्रोग्राम आहे. आणि तो केलेला आहे कोणासाठी केलेला आहे? लक्षात ठेवा, तुमचे टोमॅटो, कांदा आणि काय रे? बटाटे. याला आपण टॉप म्हणतो. टॉप. टोमॅटो, ओनियन आणि काय रे? पोटॅटो. टॉप. ओके, तर टोमॅटो, कांदा आणि काय रे? खालीलपैकी कोणती पत नामांकन संस्था भारतातील सेबी मध्ये नोंदणीकृत नाही? तर ह्या ज्या आहे बघा, इंटरनॅशनल मूडीज आहे, स्टँडर्ड्स आहे, काय बरं? पुअर्स आहे किंवा फिंच आहे, ह्या संस्था आपल्याकडे नोंदणीकृत नाही. आपल्याकडे केअर आहे, ब्रिकवेक आहे, क्रिसिल आहे किंवा क्रायसिल आहे, या संस्था आहे. याचं उत्तर आहे तुमचं मूडीज स्टँडर्ड आंतरराष्ट्रीय संघटना आपल्या सेबी मध्ये नोंदणीकृत नाही. सेबी तुम्हाला माहित पाहिजे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ काय इन्व्हेस्टिगेशन. 1988 ला स्थापना आहे. 1992 ला त्याला कोणता दर्जा आहे? तर घटनात्मक दर्जा आहे. पुढे बघा, म्युच्युअल फंड पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? तर कोणत्या नावाने ओळखला जायचा? तर
इंडिया फंड नावाने, लक्षात ठेवा. याच्यात आता एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, पण म्युच्युअल फंड पहिले इंडिया फंड नावाने ओळखला जायचं. पुढचं बघा, भारतातील सुधारणा धोरणामुळे बँकेतील विदेशी गुंतवणूक किती टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली? किती टक्क्यापर्यंत रे? 74. खाजगी क्षेत्रासाठी 74% आणि खाजगी बँकांसाठी आणि सार्वजनिक बँकांसाठी किती टक्के? तर 20%. आता असे प्रश्न टॅकल कसे करायचे? तुम्हाला एफडीआयचे दर माहित पाहिजे बघा. तर त्याच्यामध्ये तुमचं आलं 51% आहे, 64 वगैरे 54 असं काय नसतं. एक तर 51 राहील तुमचं आलं, एक तर किती 49, एक तर किती 74, एक तर किती 100 आहे, नंतर एक 26%, एक किती बरं 20% आणि किती बरं 0%. हे तुम्हाला माहित पाहिजे. ते दोन तर टॅकलच घ्यायचं. उत्तर आलं तुमचं 74%. खाजगी बँकेसाठी. गव्हर्नमेंट बँकेसाठी 20%. तुम्हाला माहित पाहिजे. पुढचं बघा, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली? तर समिती होती एम नरसिंहन. लक्षात ठेवा. उत्तर क्रमांक किती तुमचं आलं? 4. माहित पाहिजे तुम्हाला. पुढचं बघा, 26 ऑगस्ट 2010 रोजी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाली? तर या सहयोगी बँका बघा, एसबीआय आणि प्लस काय रे त्याच्या सहयोगी बँका. तर या आता सगळ्या विलीन झालेल्या आहे. आता सहयोगी बँका राहिल्या नाही. उरलेल्या सुद्धा 2000 माझ्या मध्ये किती 17. येस, 2017लाच त्या सगळ्या विलीन झालेल्या आहे. पण 10 ला जर विचारली तर बँक ऑफ काय रे? इंदोर. स्टेट बँक ऑफ इंदोर. ओके. एसबीआय वगैरे माहित पाहिजे. एसबीआय ऍक्ट 1955 वगैरे काय जो असेल तो तुम्हाला माहित पाहिजे. खालीलपैकी कोणती लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा आहे? इकॉनॉमी मध्ये तुम्हाला जनगणना, लोकसंख्या वगैरे चॅप्टर आहे. तुम्हाला जिओग्राफी मध्ये पण शक्य इकॉनॉमी एवढे विचारते नाही, पण एखादा जर विचारला तर एकूण संक्रमणाचे किती टप्पे? तर 5. मग पहिला टप्पा आहे तर त्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर काय राहतो रे? जन्मदर आणि मृत्यूदर काय राहतो? जास्त. पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे का जिथे जन्मदर आणि मृत्यूदर थोडासा काय, जन्मदर पण वाढत राहतो, मृत्यूदर काय होत चालतो? कमी कमी होत चालतो. तिसरा टप्पा आहे का थोडे शिदे पण कमी होत्या. चौथा टप्पा आहे आणि 5वा टप्पा आहे. 5व्या टप्प्यामध्ये लोकसंख्या काय होते माहितीये का? कमी व्हायला लागते. 4थ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या काय होते माहितीये का? स्थिर राहते. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढते, पण लोकसंख्या वाढण्याचा जो टक्केवारी ती काय होते बरं? कमी होते. भारत जो आढळतो हा कोणत्या टप्प्यामध्ये आढळतो? 3ऱ्या टप्प्यामध्ये आढळतो. लक्षात ठेवा. इथे प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला, 3ऱ्या टप्प्याची वैशिष्ट्य काय तुमचं? ओके. कमी जन्मदर, उच्च मृत्यूदर. उच्च मृत्यूदर चालेल का आपल्याला? नाही ना, उच्च मृत्यूदर चालेल नाही. तुम्हाला ब इलिमिनेट करायचा. ब गेला. ओके. नंतर बघा, लहान कुटुंब आकार. यस, हे पण आहे. लोकसंख्या वाढीचा काय दर आहे? कमी. लोकसंख्या वाढते पण दर काय असतो बरं? कमी असतो. ओके. कमी जन्मदर, लहान कुटुंब आकार आणि म्हणून उत्तर आहे तुमचं बघा अ आणि क ड. ऑप्शन क्रमांक 4. ओके. आयोगाचाच पीवायक्यू उचललाय मी. अ क ड. ओके. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार किती घनता येतं? किती बरं? 382. सगळ्या राज्य विचारलं तर माहित पाहिजे तुम्हाला काय बरं? बिहार असेल. काय जे एकदा चेक करून घ्या फक्त. महाराष्ट्राची किती मामध्ये? 365 आहे. ही महाराष्ट्र झाली. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई आहे. आणि सगळ्यात कमी कोणते? तर गडचिरोली. इकडे भारतामध्ये अरुणाचल प्रदेश. हे माहित पाहिजे तुम्हाला जनगणना थोडीशी. तर सोपा प्रश्न बघा. 2001 ते 2011 भारताची लोकसंख्या वाढीचा दर किती टक्क्याने वाढला? तर किती टक्क्याने वाढला? तर 17.64% निघाला वाढ. ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे आपला करंट अफेअर आणि मॅथ रिझनिंगचा हा आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघणार आहे. आधी तुम्ही पहिला पार्ट व्यवस्थित समजून घ्या आणि मग दुसरा पार्ट तुम्ही बघा. जे 66 ते 100 प्रश्न असलेले आपण दुसऱ्या पार्ट मध्ये आपण काय बघणार आहोत. धन्यवाद.